अनेक जणांना असं आपल्याला दिसतं की चहा प्यायल्याशिवाय पोट साफ होत नाही, तर हा हॅबिटचा जास्त भाग असतो. की ज्यावेळेस तुमचं पोट आहे दुखतंय किंवा तुम्ही पोटाचं कारण घेऊन डॉक्टरकडे गेला की बऱ्याचदा तुम्हाला ORSचं पाणी दिलं जातं. मग त्याचा काय उपयोग होतो आणि ते कसं तुम्हाला एनर्जी देतं? ORSची जी पावडर असते, जो WHO रेकमेंड केलेला जो फॉर्म्युला आहे तोच घ्यावा. तर हा मेंदू आणि गट, जे आपण गट ब्रेन ॲक्सिस म्हणतो, त्याचा हा संबंध आहे. त्याच्यामुळे स्ट्रेसचा आपल्या अन्नावर खूप मोठा परिणाम येत असतो. स्ट्रेस जेव्हा आलो किंवा क्रॉनिक स्ट्रेस असेल तेव्हा मेंदू फाईट और फ्लाईट मोडमध्ये जातो. पण आता तुम्ही बोलताल ना आव पडते म्हणालात, म्हणजे नेमकं काय होतं ते जाणून घ्यायला आवडेल, कारण मला वाटतं तो एक शब्द पण माझ्यासाठी नवीन आहे. तर रोगाः सर्वेपि मंदेग्नौ असं सांगितलंय की अग्नी मंद झाल्यामुळे सगळे रोग होतात. त्याच्यामुळे जर पोटाचे काही आजार असतील तर ते त्याचं इनिशियल रूप असू शकतं, पण त्याचं नंतर मॅनिफेस्टेशन अनेक वेगळ्या गोष्टींमध्ये होऊ शकतं. डिप्रेशनमध्ये पोटाचा संबंध येतो का? किंवा डिप्रेशन ही जी एक वेगळी फेज आहे, त्याच्यामध्ये तुमचं पोट काय सिग्नल देतं किंवा कसं असतं? मनाचा संबंध पोटाशी खूप जवळचा आहे. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोराबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोराबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं सध्या पावसाळ्याचा ऋतू चालू आहे. सगळीकडे तुम्हाला भजी आणि वडापावचा सुगंध येतो आहे आणि पाऊसही खूप असा रिमझिम कधीतरी खूप जास्त जोरात, असं सगळं चालू आहे. पण या सगळ्यासोबतच आपण बघतो की आपल्या सोसायट्यांच्या नळांमध्ये गढूळ पाणी येतं आहे, किंवा या सगळ्यामध्येच आपण बघतो की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी ना कोणी सर्दी, खोकला किंवा पोट या दृष्टिकोनातून आजारी आहात मंडळी. मग हे सगळं का होतं? किंवा पावसाळ्यामध्ये पोटाचे कुठले जास्त विकार होतात किंवा कुठले विकार जोर धरतात, आणि हे पावसाळा सुरू आल्यानंतर किंवा पाण्यामध्ये बदल झाल्यानंतर प्रामुख्याने का होतात? पण याच्या व्यतिरिक्तही काही कारणं आहेत का पोटाच्या विकारांचे किंवा पोट दुखण्याचे आणि पोटामध्ये छोट्याशा करा निर्माण करण्याचे? हे सगळं आज आपण डॉक्टर गौतमी यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नमस्कार डॉक्टर गौतमी. नमस्कार. डॉक्टर गौतमींबद्दल सांगायचं झालंच तर गेले जवळपास 10 वर्ष त्या आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये आयुर्वेदाचार्य म्हणून किंवा आयुर्वेद प्रॅक्टिशनर म्हणून काम करत आहेत. त्या पंचकर्म स्पेशलिस्ट आहेत असं आपण म्हणू शकतो, कारण त्या विश्व आभा या त्यांच्या क्लिनिकमध्ये, जे की पंचकर्म इन्स्टिट्यूटमध्ये आहे, त्यामध्ये त्या पंचकर्म, त्याचबरोबर आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स आणि आयुर्वेदाने कसं आपण लाईफस्टाईल, थोडेसे औषधं आणि योग्यरित्या सगळ्या गोष्टी केल्याने सुधरू शकतो, विकार मूळतः बरे करू शकतो, या गोष्टी शिकवत असतात किंवा सांगत असतात मी म्हणेल. आणि त्यांचा एक्सपर्टीज आहे, आय गेस PCOD, वुमन हेल्थ, त्याचबरोबर गर्भसंस्कारमध्ये तुम्ही आजकाल काही गोष्टी सुरू केल्यात, आणि नक्कीच आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो पोटाचा विकार. नक्कीच. जसं की मी सुरुवातीलाच म्हणालो मॅम, की आपण पावसाळा आला की आजारी पडतो, हे नक्कीच आहे. आणि पावसाळा आला की आपल्याला जाणवतं की आपल्या पोटाचे पण काहीसे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. तर मग ते का होतात किंवा काय त्याची कारणं असू शकतात? पावसाळ्याचा विचार केला ना तर आपल्याला हे जाणवत असतं की जेव्हा उन्हाळा असतो आणि उन्हाळ्यातनं पावसाळ्यात ट्रान्झिशन होतं तेव्हा आपली भूक थोडीशी कमी होते. आपल्याला नक्कीच. सगळ्यांना जाणवतं. हा सिग्नल आपण ओळखायला पाहिजे. आपण बरेचदा जो आपण आहार उन्हाळ्यामध्ये घेत होतो किंवा जो आहार आपण इतर ऋतूंमध्ये घेतो तसाच आहार आपण सुरू ठेवतो जेव्हा आपल्याला माहिती असतं की आपल्याला भूक कमी लागते, आणि मग तिथून आपल्याला पोटाचे आजार व्हायला सुरुवात होते, जे आपल्याला मुख्यतः पावसाळ्यात बघायला मिळतात. जर आपण पावसाळ्याच्या दृष्टीने पाहिलं तर बरेचदा कसं होतं, ट्रान्झिशनच्या वेळेस हे आजार वाढतात, ज्याला आयुर्वेदामध्ये ऋतुसंधी काल असं म्हटलेलं आहे. नक्कीच. तर एकच छोटी गोष्ट आपण करू शकतो की ऋतुसंधी कालाच्या वेळी किंवा पावसाळा सुरू होताना किंवा पावसाळा सुरू झाल्यानंतर अग्नी मंद आहे, म्हणजे भूक कमी लागते आपल्याला कळतंय, तर नेहमीपेक्षा थोडासा आहार कमी करावा. आहारामध्ये थोडेसे बदल करून, जे आपण हेवी पदार्थ खातोय, पचायला जड पदार्थ खातोय, ते थोडेसे कमी करून आहारामध्ये बदल करून थोडे हलके पदार्थ आहारात घ्यावेत. हे जर आपण केलं ना तर हे आजार होतच नाहीत. ह्याला परिचर्या म्हटलेलं आहे आयुर्वेदामध्ये, ऋतुचर्या आहेत या, की प्रत्येक ऋतूमध्ये कसा आहार करायचा, कसा विहार करायचा, म्हणजे कसं वागायचं, कधी झोपायचं, कोणते पदार्थ घ्यायचे, कोणते पदार्थ नाही घ्यायचे, हे सगळं ऋतुचर्येमध्ये सांगितलेलं आहे. हे आपण फॉलो करत नाही म्हणून हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसतात. नाही, नक्कीच. पण उलटं होतं ना, की पाऊस आला आणि भजी खाणं म्हणजे पहिलंच होतं, किंवा पाऊस आला आणि गरमागरम वडापावचा वास होतो आणि ते पटकन ताव मारले जातात.
मग असे तेलकट पदार्थ एकतर आणि त्याच्यासोबत जसं मी मगाशी म्हणालो, की पावसामुळे आपल्याला दिसतं, की गढूळ पाणी येतंय. या 2 गोष्टींचा कसा डायरेक्टली संबंध असतो म्हणजे हं. तेलकट पदार्थांचा आणि पाण्याचा पोटावर? हं. पाण्याचा तर आपल्याला दिसतंच, की पावसाळ्यामध्ये आयुर्वेदामध्ये पाण्याचं वर्णन जिथे केलेलं आहे ना, तिथे असं सांगितलंय, की पहिल्या पावसाचं पाणी कधी पिऊ नये. बरोबर. कारण सगळी पानांवर धूळ साठलेली असते. अ, अनेक प्रकारचे जंतू त्याच्यावर वाढलेले असतात आणि पहिला पाऊस जेव्हा पडतो, तेव्हा ते सगळं वाहून त्या पाण्यामध्ये येतं. त्यामुळे पावसाचं पहिलं पाणी कधी पिऊ नये असं सांगितलंय. बरेचदा आपल्याकडनं हे फॉलो होत नाही, कारण धरणात तसंच पाणी पडत असतं. तर ह्या ज्या इनएव्हिटेबल गोष्टी आहेत, त्याला मग आपण काय करू शकतो, तो सोपे उपाय असतात. आपण पाणी उकळून पिऊ शकतो. हा ओके. सगळ्यात सोपा उपाय आहे, की पावसाळा सुरू झाला, की पाणी उकळून प्यावं. त्याच्यात निर्जंतुकीकरण तर त्याचं होतच आहे. पण त्याच्या बरोबरीने जसं आत्ता मी सांगितलं, की पावसाळ्यात अग्निमंद होतोय, तर ते उकळलेलं जे पाणी आहे, ते नॉर्मल पाण्यापेक्षा पचायला हलकं होतंय. ओके. त्यामुळे ही साधी गोष्ट आपण करू शकतो, की पाणी पावसाळा सुरू झाल्यानंतर उकळून प्यावं. आणि दुसरं जे तेलकट पदार्थ किंवा जड पदार्थ आहेत, तर ते एकदम सुरुवातीला खाऊ नये किंवा ऋतुसंधी कालात खाऊ नये. खाल्ले तर सकाळच्या वेळेस खावे, खाल्ले तर घरी करून खावे, अशा गोष्टी आपण करू शकतो, जेणेकरून त्याचा त्रास कमी होईल. हे जे आहे ना, बरेचदा आपल्याला माहिती असते, की मी भजी नाही खायला पाहिजे किंवा मी वडापाव नाही खायला पाहिजे. रोगांचं कारण सांगताना आयुर्वेदामध्ये एक खूप मुख्य कारण सांगितलं, ते म्हणजे प्रज्ञापराध. ओके. प्रज्ञेचा अपराध. मला माझी बुद्धी सांगते की तू हे खाऊ नकोस, पण तरी मी खाणार. जे त्याच्यामध्ये इंद्रिय लौल्य आहे, म्हणजे किंवा आपण ज्याला म्हणतो, की आपल्याला तेव्हा क्रेव्हिंग्ज होतात आणि आपण ते कंट्रोल करू शकत बरोबर. नाही. तो आपल्या बुद्धीचा अपराध आहे आणि हे मुख्य कारण त्या रोगांचं असतं. त्यामुळे पहिली गोष्ट कंट्रोल करणं. समजा नाहीच झालंय कंट्रोल, तर शहाणं व्हावं आणि मग संध्याकाळचं जेवण हलकं करावं. संध्याकाळच्या जेवणात थोडंसं ताक घ्यावं. त्याच्याने जे तेलकट पदार्थ जे आहेत, त्याचं तेल पचायला मदत होते. नाही, नक्कीच. पण बऱ्याचदा असं होतं ना, की मला ॲसिडिटी होतीये हे हं, पण आपल्याला माहिती असतं हं, किंवा मला थोडंसं अजीर्ण झाल्यासारखं होतंय, थोडासा एखादा ढेकर येतोय आणि मी त्याकडे कानाडोळा करतो हं, आणि मग ती धोक्याची घंटा असू शकते का एकतर हं. आणि दुसरं असं, की असं होत असताना पण काय केलं पाहिजे हे पण आणि जसं तुम्ही म्हणालात, की ते होतंय, पण मग याचा अर्थ असा नाही, की खाऊच नका. म्हणजे हं, हा नक्कीच पॉडकास्टचा मेसेज नाही, की हं. तुम्ही भजी आणि वडापाव खाऊच नका. नाहीतर उद्या येऊन लोकं आपल्याला म्हणतील, "अरे, हे काय सांगतायत?" खा, पण जसं तुम्ही म्हणालात, की त्याच्यानंतर काय करायचं किंवा हं, त्याच्या आधी काय करायचं ह्याची काळजी घेतली पाहिजे. मग पुन्हा एकदा त्याच गोष्टीकडे, की थोडंसं अजीर्ण होतं, एखादा हं, ढेकर येतोय हं. आणि मग असं काहीतरी होतंय. मग ती धोक्याची घंटा असू शकते का? धोक्याची घंटा आहे का हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हं, कसं आहे ना, थोडंसं ऋतू बदलला आहे, खाणं वेगळं-वेगळं झालंय, थोडासा ढेकर झालं, थोडंसं अजीर्ण झालं. हे युज्युअल आहे किंवा हे आपल्याला इझिली ट्रीट करण्यासारखं आहे. आपण थोडंसं लंघन केलं, थोडासा हलका आहार घेतला, की हे पचून जातंय. या लेव्हलपर्यंतचं जर ते असेल, तर मग त्याला काही हरकत नाही. पण समजा त्याच्यातनं अनेक दिवस झाले तुम्हाला भूकच लागत नाहीये, अनेक दिवस झाले तुम्हाला पोटात कसं तरी होतंय, पोट साफ होत नाहीये किंवा ब्लोटिंग होतंय, अशा जर गोष्टी होत असतील, तर मग त्या इग्नोर मात्र करू नये. ओके. पण मग आता जसं तुम्ही म्हणालात, की अजीर्ण होत असेल असं. पण हे समजायचं कसं? कारण म्हणजे आता आपल्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये ना बऱ्याचदा असं झालंय, की माहिती असतं म्हणजे आता वेळा नाही पाळल्या जात, पण माहिती हं, असतं, की याला आज खाल्लं पाहिजे, की हं, आज सकाळपासून आपण काहीच नाही खाल्लं आणि मग हं, खाल्लं जातंय. मग त्याच्यानंतर ते थोडंसं अनहेल्दी फूड पण खाल्लं जातंय हं. किंवा जसा थोडासा कामाचा स्ट्रेस पण वाढला पण ह्या सगळ्या गोष्टी त्याला इम्पॅक्ट करतात का? आणि करत असतील तर त्या कशा? स्ट्रेस आणि अनहेल्दी फूड या दोन्ही गोष्टी प्रचंड परिणाम करतात आपल्या पचनशक्तीवर. आपण आधी स्ट्रेसबद्दल हं, बोलूया. नक्कीच. स्ट्रेस अशी गोष्ट आहे की जी शरीरातल्या सगळ्या गोष्टींवर निगेटिव्ह इम्पॅक्ट आणू शकते. ओके. तर पचनशक्तीचं आपण बघायला गेलं तर समजा तुम्ही जेवायला बसलेले आहात हं, आणि तुम्हाला एखादा फोन आला आणि त्याच्यावर वाईट बातमी समजली, तर तुम्हाला समोर वाढलेलं जेवण जात नाही. हो नक्कीच. की नाही? तर हा मेंदू आणि गट जे आपण गट ब्रेन ॲक्सिस म्हणतो, त्याचा हा संबंध आहे. त्याच्यामुळे स्ट्रेसचा आपल्या अन्नावर खूप मोठा परिणाम येत असतो. स्ट्रेस जेव्हा आलो किंवा क्रॉनिक स्ट्रेस असेल, तेव्हा मेंदू फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातो ओके. आणि मग तसं झाल्यानंतर काय होतं, की मेंदूसाठी सर्व्हायव्हल मोडमध्ये तो गेलेला आहे. मग तेव्हा डायजेशन ही त्याची लास्ट प्रायोरिटी असते. ओके. कारण त्याला शरीर वाचवायचं आहे आत्ता. त्याच्यामुळे डायजेशन नंतर बघू, असं तो म्हणू शकतो. त्याच्यामुळे जेव्हा आपण क्रॉनिक स्ट्रेस खाली असतो, तेव्हा हे आपल्याला खूप बघायला मिळतं, की पचन चांगलं होत नाही आहे आणि हा आपल्याला परिणाम स्ट्रेसचा खूप बघायला मिळतो. आणि लाइकवाईज अनहेल्दी फूडचं अन्नाची जी व्याख्या आहे ना, ती खूप सुंदर आली आहे आयुर्वेदामध्ये, की आपण जे खातो ते अन्न आणि जे आपल्याला खातं ते अन्न.
म्हणजे आपण जर चांगलं खात असू तर ते आपलं शरीर बनवणार आहे आणि जर आपण चांगलं खात नसू, ते अनहेल्दी फूड असेल तर ते आपल्याला खाणार आहे. ओके. एवढी सुंदर व्याख्या त्याची आलेली आहे. त्याच्यामुळे आपण काय खातो ह्याच्याबद्दल नेहमी माइंडफुल असलं पाहिजे. अनहेल्दी फूड खाऊन उद्या त्रास झाला नाही याचा अर्थ तो होणारच नाही आहे, असं नाही आहे. त्याच्यातनं तुमचे धातू बनत आहेत, त्याच्यातनं तुमचं शरीर बनतं आहे. त्याच्यामुळे आपण काय खातोय हे आपल्याला नेहमी माहिती पाहिजे. नाही, नक्कीच मला वाटतं तोच एक मोठा प्रॉब्लेम आहे, की अरे उद्या काही होत नाही ना, म्हणजे ठीक आहे, हां. आपण पास ऑन झालं असं लोकांना वाटतं आणि ते परत परवा खाल्लं जातं हं, नक्कीच. पण आता पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून बोलताना असे कुठलेही मेजर आजार तुम्हाला जाणवतात, हं, की ते आहेत सिस्टममध्ये किंवा ते पटकनी होतात आणि हं. कुठल्या प्रकारच्या प्रकृतीनं ते होतायत? जर चुकीचं खाल्लं-प्यायलं असेल, चुकीचं वागलं असेल, तर हे कोणत्याही प्रकृतीच्या लोकांना होणारच आहेत. ओके, प्रकृतीवरून फक्त काय ठरतं, की समजा एक्स माणसाची वाताची प्रकृती आहे, तर त्याला वाताचे रोग लवकर होणार आहेत. ओके. एखाद्याची पित्ताची असेल, तर त्याला पित्ताचे रोग लवकर होणार आहेत. होणार नाही आहेत किंवा कमी होणार आहेत असं नाही आहे त्याच्यामध्ये. हां. मग आता पावसाळ्यात आपण बघायला गेलं, तर जसं मी म्हटलं, की ट्रान्झिशनचा पिरियड असतो तो, म्हणजे ऋतुसंधिकाल आणि पावसाळा ह्या सगळ्यामध्ये अग्निमंद असतो. त्यामुळे पोटाचे आजार आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळतात. बरोबर. मग त्याच्यामध्ये ब्लोटिंग वाढतं, गॅसेस जास्ती व्हायला लागतात, अन्न चांगलं पचत नाही, भूक तेवढी चांगली लागत नाही. या गोष्टी तर आपल्याला बघायला मिळतात. दुसरं इन्फेक्शन्सचं प्रमाण वाढतं, कारण आत्ताचं जे वातावरण आहे ते बॅक्टेरियाजच्या किंवा सगळ्या सूक्ष्मजीवांच्या ग्रोथसाठी फेवरेबल असं वातावरण करेक्ट. असतं. त्यामुळे मग वेगळे वेगळे आजार आपल्याला, जे साथीचे रोग आहेत ते आपल्याला याच्यात बघायला मिळतात. मग त्याच्यामध्ये काही पोटाचे असतात, म्हणजे जुलाबाची साथ येऊ शकते, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियाच्या साथी आता सुरू होतात. तर हे सगळे जे आजार आहेत हे जरी इन्फेक्शन्समुळे होत असले तरी आपण जर आपल्या अग्नीकडे लक्ष दिलं तर ह्याची प्रोबॅबिलिटी आपण कमी करू शकतो, ओके. किंवा जर आपल्याला इन्फेक्शन झालं तर ते किती प्रमाणात होणार आहे किंवा त्याची सिव्हिअरिटी किती असणार आहे हे आपल्या अग्नीवर ठरतं. ओके. मग अग्नी एवढा महत्त्वाचा आहे तुमचा हं, आणि तो पावसाळ्यात जर आपल्याला बॅलन्स ठेवायचा असेल हं. म्हणजे हिवाळ्यासारखा, कारण आपण म्हणतो ना, की हिवाळ्यात जे खाऊ ते पचतंय. बरोबर. पण तसं जर पावसाळ्यात तो ठेवायचा असेल, तर काही घरगुती गोष्टी करता येतील का? किंवा काही घरगुती गोष्टी खाण्यामध्ये असल्या पाहिजेत का? पावसाळा सुरू झाल्यानंतर मी म्हटलं तसं एकच करावं, की आपण समजा रोज 2.5 पोळ्या खातोय, तर 2.25 किंवा 2 पोळ्या खाव्यात. किंवा जर आपण पोळी, भाजी, वरण, भात असं सगळं जेवण करतोय, तर भात फक्त थोडासा भाजून घ्यावा. कारण भात जो आहे तो अम्लविपाकी सांगितलेला आहे. या ऋतूमध्ये आम्लरस म्हणजे आंबटपणा वाढत असतो शरीरातला. ओके. त्यामुळे भात भाजून घ्यावा किंवा घेऊ नये. आपल्याला किती भूक लागली आहे हे बघून जेवावं. हं. समजा एखाद दिवशी आपल्याला वाटतंय, की मला नाही आहे फारशी भूक, तर फक्त साळीच्या लाह्या घ्याव्या किंवा फक्त मुगाच्या डाळीचं कढण घ्यावं. याच्याने काय होतंय, की जे अजीर्ण नंतर होणार आहे ते आपण आधीच थांबवतोय. म्हणजे प्रिव्हेन्शन म्हणून आपल्याला हे करता येतं. मग सगळेच बॅक्टेरिया वाईट असतात का? कारण तुम्ही मगाशी बोललात ना, की या सीझनमध्ये खूप सारे सूक्ष्मजीव बॅक्टेरिया एकतर हं, वाढीला लागतात आणि मग आम्ही Instagramवर किंवा आम्ही बऱ्याचशा ठिकाणी गट मायक्रोबायोमची एक हं. थेअरी पण बघतोय. मग ते कसं सहसंबंध आहेत किंवा त्यांच्या काय गोष्टी आहेत? हं. गट मायक्रोबायोम जे आहेत ना, ते आपल्या आतड्यात नैसर्गिकरित्या असणारे अनेक प्रकारचे गुड बॅक्टेरिया आहेत. ओके. त्याच्यामध्ये इतर सुद्धा गोष्टी म्हणजे फंगायसारख्या सुद्धा सूक्ष्मजीव असू शकतात, पण त्याच्यामध्ये मॅक्सिमम बॅक्टेरिया असतात. पण ते गुड बॅक्टेरिया आहेत, जे आपली इम्युनिटी मेंटेन करतात. हे ओके. बॅक्टेरिया काय करतात, तर आपल्या आतड्याचं लायनिंग चांगलं ठेवतात किंवा ते इम्यून सिस्टीमला असं ट्रेन करतात, की शरीराला ओळखता आलं पाहिजे किंवा आतड्याला ओळखता आलं पाहिजे, की चांगला बॅक्टेरिया कोणता आहे आणि वाईट बॅक्टेरिया कोणता आहे. ओके. किंवा जर वाईट बॅक्टेरिया एखादा आला तिथे, तर त्याच्याशी लढायचं. हे जे काम आहे हे सगळं गुड बॅक्टेरिया करतात, जे आपली इम्युनिटी मेंटेन करण्याचं काम करतायत. दॅट इज गट मायक्रोबायोम. ओके. पण मग हे कुठल्या-कुठल्या पदार्थांमध्ये अवेलेबल असतात आणि पावसाळ्यात ते पदार्थ घेणं चांगलं आहे का? कारण जसं आपण दही ताकाचं उदाहरण देतो, की हे घेतलं पाहिजे. पण पावसाळ्यात जनरली लोकं ते घेत नाहीत का सर्दी होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. मग अदर दॅन दॅट कशामध्ये आहेत का असे? अदर दॅन दॅट आपण जर चांगला आहार ठेवला, आपला ताजं अन्न घेतलं, बॅलन्स्ड आहार घेतला, थोडंसं फायबर जास्त घेतलं, तरी हे जे सगळे बॅक्टेरिया आहेत ना, हे मेंटेन होणार आहेत. हे कशामुळे कमी होतात, तर अल्ट्रा प्रोसेस्ड फूड जर तुम्ही घेतलं किंवा खूप जास्त अँटिबायोटिक अनावश्यक घेतल्या जात असतील, आपल्याला जी सवय असते ना, ताप आलाय, मेडिकलमध्ये जातो आणि आजी घेऊन येतो, ही खूप जणांना सवय हो. असते आणि ही खूप भयानक सवय आहे. तर ह्याच्यामुळे जे त्या बॅक्टेरियाला त्रास होतो, गुड बॅक्टेरिया त्याच्याने फ्लश ऑफ व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करू नयेत. आपलं आहार जो आहे तो चांगला ठेवावा, संतुलित ठेवावा, ताजा ठेवावा. ताजं गरम अन्न खाल्लं ना, की हे चांगले मेंटेन होतात, जे चांगले बॅक्टेरिया आहेत. आणि दही ताकाबद्दल म्हणायचं तर ते मात्र अग्नी बघून, वातावरण बघून, हे बघूनच खावं. ओके. पण मग हे सगळं असताना
पावसाळ्यात किंवा नॉन पावसाळ्यात सुद्धा डॉक्टरांकडे कधी व्हिजिट केली पाहिजे हं. पोटाच्या आजारांमध्ये? कारण काही-काही लोकांचं असं की 2-3 दिवस झाले की 3-4 वेळा जावं लागतं हं. आणि रोज एक-एकदाच जातो, पण 3 दिवसानंतर 3-4 वेळा जातोय मी वॉशरूमला आणि असं. तर मी या सगळ्यामध्ये डॉक्टरांकडे व्हिजिटची वेळ किंवा कधी डॉक्टरांना दाखवलं गेलं पाहिजे? कारण फक्त प्रथम उपचार किंवा फक्त घरगुती उपचार न करता. कसं आहे, आपल्याला जर एखादा आजार वारंवार होतोय, असं आपल्या लक्षात आलं, तर अजिबात थांबू नये. कारण हे काहीतरी सांगत असतं तुम्हाला, काहीतरी सिग्नल देत असतं, की समथिंग इज नॉट राईट. हं. त्याच्यामुळे जर तुम्हाला वारंवार पोट साफ होतंय, तुम्हाला वारंवार 3-4 वेळा जावं लागतंय, आव पडतीये, वारंवार ब्लोटिंग होतंय, अशी जर लक्षणं असतील, तर लगेच डॉक्टरना किंवा जवळच्या वैद्यांना दाखवावं. कारण आत्ता मी म्हटलं तसं अग्नी खूप महत्त्वाचा आहे. ही जी सगळी लक्षणं आहेत, ती अग्नी मंद झाल्याची किंवा अग्नी बिघडल्याची लक्षणं आहेत आणि अग्नी जसा-जसा मंद व्हायला लागतो, तसे-तसे आजार वाढायला लागतात. ओके. त्यामुळे ही जर लक्षणं वारंवार येत असतील, तर लगेच त्याच्यावर चिकित्सा घेणं खूप आवश्यक आहे. ओके. पण मग त्या चिकित्सेमध्ये काय-काय गोष्टी इन्व्हॉल्व असतात? म्हणजे पोटाचे ज्यावेळेस तुमच्याकडे पेशंट्स येतात, हं, त्याच्यावर काय चिकित्सा आपण देतो? म्हणजे फक्त पंचकर्म देतोय की काही पोटातली औषधं देताय हं, किंवा अग्नी वाढवण्यासाठी काही वेगळ्या गोष्टी आपण करतो ॲज पर आयुर्वेद? कारण लोकांना मे बी त्या गोष्टी माहीत नसतात म्हणून हं, लोकं जात नाहीत हं, आणि बऱ्याचदा जसं तुम्ही म्हणालात ओव्हर द काउंटर एखादी गोळी घेऊन पोट थांबवलं जातं हं. बाबा किंवा जुलाब थांबवले जातात. मग ते कसं केलं पाहिजे? पोटाचे जर आजार आपल्याला असतील, ब्लोटिंग असेल किंवा पोट चांगलं साफ होत नसेल किंवा जास्त साफ होत असेल, आव पडत असेल, तर याच्यासाठी प्रत्येकासाठी वेगळी-वेगळी औषधं आयुर्वेदामध्ये आहेत. ओके. नक्की कारण काय आहे ते बघून आपण त्याची चिकित्सा करतो. ही झाली पोटात घ्यायची औषधं. त्याच्याबरोबरीने काही आजारांसाठी आपल्याला पंचकर्म करावी लागतात. ओके. मग पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, नस्य, बस्ती आणि रक्तमोक्षण ही हं. 5 कर्म असतात. ही सगळीच आपण प्रत्येक पेशंटला करतो असं नसतं. बरेचदा असं समज असतो की पंचकर्म मी आता करून घेतो म्हणजे मी 5ही कर्म करून घेतो असं नसतं. ऋतूनुसार, तुमच्या प्रकृतीनुसार, तुमचं बल कसं आहे, ह्या सगळ्यानुसार वैद्य विचार करून कोणतं कर्म तुमच्यासाठी योग्य आहे ते निवडतो आणि ते एक कर्म केलं जातं. बरोबर. मग ज्यांना सारखा आम्लपित्ताचा त्रास होतोय, सारखं मळमळ होते किंवा डोकं सारखं दुखत असतं, त्यांनी वमन किंवा विरेचनासारखं एखादं पंचकर्म करून घेतलं पाहिजे. जनरली ऋतूनुसार आपण वमन जे आहे ते वसंत ऋतूत म्हणजे साधारण फेब्रुवारी, मार्च, एप्रिलच्या महिन्यांमध्ये करतो आणि विरेचन जे आहे ते आपण ऑक्टोबर हीटचा जो सीझन हं. आता येईल त्याच्यामध्ये करतो. तर ज्यांना सारखे पित्ताचे त्रास होतात त्यांनी विरेचन नक्की करून घ्यावं. ओके. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या पंचकर्मांचं बेसिस काय असतो, तर सगळे जे शरीरभर पसरलेले दोष आहेत ते आधी स्नेहपान आणि स्वेदन हे करून पोटामध्ये आणायचे आणि मग त्यांना बाहेर काढून टाकायचं. जसं आपण ॲलोपॅथीमध्ये कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट आणि सर्जिकल ट्रीटमेंट असं हं. म्हणतो. त्यानुसार ह्याला शमन आणि शोधन असं म्हटलं जातं. जी ओके. शमन चिकित्सा आहे ती औषधं आपण पोटात घेतो. म्हणजे जे साठलेले दोष आहेत आपण हळू करून कमी करतो. हं. शोधन म्हणजे काय आहेत हे आपण सगळे पोटात आणतो आणि एकाच वेळेस सगळे बाहेर काढून टाकतो. त्याच्यामुळे ह्याचे रिझल्ट खूप छान येतात. जे क्रॉनिक आजार आहेत ज्यांना अत्यंत अनेक वर्षांपासून ॲसिडिटी आहे, अनेक वर्षांपासून पोटाचे आजार आहेत त्यांच्यासाठी तर हे अतिशय उत्तम चिकित्सा आहे. ओके. पण आता जसं तुम्ही म्हणालात, की आणि आपल्यालाही माहिती आहे, की आपलं पोट हे सगळ्यात मेन हं. इन्ग्रेडियंट असतं कारण जिथून एनर्जी क्रिएट होते आणि ती सगळीकडे पास ऑन होते असं म्हणू शकतो आपण. मग हे जे पंचकर्म आहेत, हे पंचकर्म पण पोटाशी निगडीत काही असतात का? म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात काही गॅसेस होत आहेत, तर मी बघितलंय बरेच लोकं ना वरून झेंडूबाम लावतायत हं, किंवा गॅसेस होतात तर वरून बरेच लोकांना काहीतरी असं थोडासा लेप लावतायत. तर हं, मग हे पण करणं योग्य असतं का हं. एकतर? आणि ह्याचे काही वेगळे परिणाम होऊ शकतात का? लेप लावणं किंवा या ज्या गोष्टी आहेत त्यांनी तात्पुरता रिलीफ नक्की मिळतो. ओके. समजा पोट फुगलंय, पोटात दुखतंय आणि हिंगाचा लेप लावला तर ते दुखणं कमी होतं, गॅस पास होतो आणि तेव्हा बरं वाटतं. हं, जो गॅस पास न होण्यामुळे पोट फुगून दुखत असतं ते कमी होतं. हं. पण हे जर वारंवार होत असेल तर ते फक्त लेपाने बरं होणार नाहीये. नक्कीच. मग त्याला औषधांची गरज आहे, ज्याला आपण पाचन दीपन औषधं म्हणतो त्याची. पाचन म्हणजे आम नावाची एक संकल्पना आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे, की जो काही चुकीचा आहार आहे, चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहार आहे, तो जर व्यवस्थित पचला नाही तर पोटामध्ये तसाच पडून राहतो. त्याला आम असं म्हणतात. आणि तो जो आम आहे तो पचण्यासाठी मग आपल्याला हे प्रयत्न करावे लागतात. आणि ही जी सगळी लक्षणं आहेत ती त्या आमामुळेच येतात. कारण अग्निमंद आहे तो त्याला पचवू शकत नाही म्हणून तो आम तयार झालेला आहे. मग त्याला पचवण्यासाठी आपल्याला पाचन औषधं द्यावं लागतात. मग अग्नीला चांगलं करण्यासाठी दीपन औषधं द्यायला लागतात. आणि मग नंतर आपल्याला हे सारखं होऊ नये म्हणून काही औषधं द्यायला लागतात. त्याला आपण अपुनर्भव चिकित्सा असं म्हणतो. ओके. आता त्याच्यासोबत ना एक सध्या रिसेंटली खूप मी Instagramवर पण बघतोय IBS हां. नावाची जी टर्म आहे, ती एक तर काय टर्म आहे हं. आणि त्याच्यामध्ये आयुर्वेद कसं किंवा ते पोटाशी कसं निगडीत आहे?
आय-बी-एस म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. ओके. बॉवेल म्हणजे आतडी आहेत. ती हं. इरिटेट झालेली आहेत. त्याला इन्क्रीज सेन्सिटिव्हिटी असते. म्हणजे तुम्ही काही खाल्लं तरी त्याला त्रास होऊ शकतो आय-बी-एसमध्ये. आणि मग लक्षणं काय-काय असतात तर बद्धकोष्ठता असते, पोट चांगलं साफ होत नाही किंवा जास्त साफ होतं, ब्लोटिंगसारखं होत असतं, अन्न व्यवस्थित पचत नाही, आव पडते, कधी रक्त पडतं त्याच्यातनं. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या आय-बी-एसमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आय-बी-एस ही फंक्शनल डिसऑर्डर आहे. म्हणजे जर तुम्ही टेस्ट केल्या, कोलोनोस्कोपी केली, एंडोस्कोपी केली, तर त्याच्यामध्ये काहीही तिथे बदललेलं दिसत नाही. ओके. पण त्याचं फंक्शन मात्र बिघडलेलं असतं. हं. दॅट इज आय-बी-एस. हेच जर आपण क्रोन्स डिसीज पाहिला ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या स्कोपीजमध्ये सुद्धा बदल दिसतात. म्हणजे इन्फ्लमेशन दिसतं आतड्याला किंवा अल्सर झालेले दिसतात. म्हणजे अॅनाटॉमिकल ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये बदललेल्या असतात. आय-बी-एसमध्ये आपल्याला त्या बदललेल्या दिसत नाहीत, पण सिम्प्टम्स मात्र ओके. असतात. आणि आय-बी-एसचा आयुर्वेदामध्ये खूप छान पद्धतीने आपल्याला चिकित्सा करता येते. त्याच्यामध्ये आव पडणं हे प्रमुख लक्षण बरेचदा दिसतं किंवा अन्न न पचणं. त्याच्यामध्ये आपल्याला काम अल्टिमेटली अग्नीवरच करायचं आहे. हं. किंवा पक्वाशय नावाचं जे म्हणजे याला आपण मोठं आतडं म्हणतो, त्याच्यावर काम केलं की आय-बी-एसला आपल्याला खूप छान रिलीफ बघायला मिळतो. कसं होतं आय-बी-एस घेऊन पेशंट आला ना, की आपण आतडं एक की आतडं एवढंच बघतो असं होत नाही. कारण की अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये संबंध येत असतो. मग नक्कीच. त्याचं आयुर्वेदीय निदान करणं खूप महत्त्वाचं असतं. कधी-कधी मग ते ज्वर म्हणजे ताप म्हणून निदान होतं. कधी-कधी ते ग्रहणी म्हणून होतं. तर पेशंटचे हेतू काय आहेत, म्हणजे कारणं काय आहेत, त्याला आत्ताची सिम्प्टम्स काय दिसतायत, हेतूपासनं ती सिम्प्टम्सपर्यंत तो कसा पोहोचलाय, ह्या सगळ्याचा विचार करून त्याला आता आपण ज्वराची चिकित्सा देऊया की ग्रहणीची चिकित्सा देऊया हे ठरवलं जातं. आणि त्या प्रत्येक आय-बी-एसच्या पेशंटला एकच चिकित्सा दिली जाते असं होत नाही. आणि ओके. त्यामुळे मग ह्या आपण वेगळ्या चिकित्सा दिल्या तरी त्या माणसाला बरं वाटतं. पण आता तुम्ही बोलताल ना, आव पडते हं. म्हणालात. म्हणजे नेमकं काय होतं? ते जाणून घ्यायला आवडेल कारण मला वाटतं तो एक शब्द पण माझ्यासाठी नवीन आहे. अगदी बरोबर आहे. कारण बऱ्याच पेशंटना ना आव पडते का विचारल्यानंतर मी काय विचारते हेच कळत नाही. मग ओके. त्यांना खूप एक्सप्लेन करून विचारायला लागतं, की तुम्हाला मोशन कसं होतंय? ओके. आपलं हे खूप लक्ष असायला पाहिजे बरं का, की आपल्याला मोशन कशी होतीये. म्हणजे बरेचदा पेशंटला मी विचारल्यानंतर ते म्हणतात, "आम्ही नाही बघत." पण ते बघितलं गेलं पाहिजे कारण की ते खूप महत्त्वाचं आहे. ओके. कोणता रंग आहे, त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे, हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तसंच आव म्हणजे काय होतं, तर त्याला काही जण शेम म्हणतात. म्हणजे म्युकस पडतो आपल्याला मोशनमधनं. ओके. म्हणजे आपल्या नाकातनं कसं हं. सर्दीच्या वेळेस शेंबूड येतो, तसा म्युकस आपल्याला जर मोशनमध्ये पडत असेल, तर त्याला आव असं म्हणतात. ओके. आणि म्हणजे आपण आपल्या मोशनहून पण आय-बी-एस आहे का हे डिसाईड करू शकतो. कारण जसं तुम्ही म्हणाल, की तो फंक्शनल डिसऑर्डर आहे. हं, त्याचे असे तुम्हाला काही गोष्टी दिसत नाही आहेत हं. एंडोस्कोपीनंतर. मग मला एक सामान्य माणूस आहे, मला आय-बी-एस आहे का हे कसं ओळखायचं? जर मला कधीतरी मोशन्स चांगल्या होत आहेत, कधी चांगल्या नाही होत आहेत किंवा मे बी ट्रॅव्हलिंगनंतर थोडासा त्रास होतोय. पण मग ह्याला आय-बी-एस म्हणायचं का? नाही, वारंवार जर ह्या गोष्टी होत असतील ना, म्हणजे कोणकोणत्या, तर तुम्हाला अन्न पचत नाही आहे असं जाणवतंय, विचित्र किंवा आंबट ढेकर येतायत किंवा पोट चांगलं साफ होत नाही आहे. दिवसातनं 3-4 वेळा गेल्यानंतर थोडंसं पोट साफ होतंय किंवा 3-4 वेळेला गेल्यानंतर होतंय, पण पूर्ण साफ झाल्याचं फिलिंग नाही आहे. आव पडत असेल, आवेतनं कधी रक्त पडत असेल, तर ही सगळी आय-बी-एसची सिम्प्टम्स आहेत. ओके. ही सिम्प्टम्स आपल्या शरीरावर ऑब्झर्व्ह करून आपण हे ठरवू शकतो किंवा आपण नाही ठरवू, डॉक्टरना जाऊन सांगावं की मला ही सिम्प्टम्स होत आहेत. मग डॉक्टर तुम्हाला इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे का हे डायग्नोज करतील. पण आता आय-बी-एस किंवा दुसरे डिसीजेस असतात पोटाचे. पण जनरली असं पण बऱ्याचदा लोकांना दिसतं, की नाही मला कॉन्स्टिपेशन आहे म्हणून माझं पोट दुखतं. हं, हे म्हणणं कितपत योग्य हं, आहे? किंवा नाही काल रात्री मी बिर्याणी खाल्ली होती म्हणून माझं आज पोट हं, दुखतं हे म्हणणं. त्याच्यासोबतच नाही, नाही ठीक आहे. मी 2-3 दिवसापूर्वी ना काहीतरी बाहेरचं खाल्लं होतं म्हणून माझं पोट हं. दुखतंय. हे म्हणणं कितपत योग्य आहे? किंवा अशी कारणं देणं पोटाच्या ह्याच्यासाठी कितपत योग्य आहे? जर हे एखाद दिवशी होत असेल ना, तर हं. मग त्याला हे कारण असू शकतं. म्हणजे काल रात्री काहीतरी जड खाल्लेलं आहे किंवा काहीतरी वातूळ खाल्लेलं आहे आणि मग आज पोट दुखतंय, तर हे त्याच्यामुळे असू शकतं. किंवा दुसरं आपण म्हटलं तसं कॉन्स्टिपेशन आहे, आज पोट साफ झालेलं नाही आहे. पोट साफ झालं नाही म्हणजे काय होतं, 2 गोष्टी होतात. एकतर जो मळ आहे तो बाहेर पडला नाही आहे बरोबर. आणि त्याच्यामुळे जो वात त्याच्याबरोबर पास व्हायला पाहिजे तो अडकून राहिला आहे तिथे आणि त्याच्यामुळे तो तिथे फिरून त्रास देतोय. हं. ही कारणं असू शकतात. पण जर तुमचं पोट वारंवार दुखत असेल आणि तुम्ही प्रत्येक वेळेस वेगळं कारण त्याच्यासाठी शोधताय असं तुम्हाला जाणवलं, तर मग त्याच्या खोलात जाण्याची गरज आहे. ओके. पण ते मला वाटतं ते थोडंसं अंडरस्टँड करण्याची गरज आहे, हं, की आपण कशासाठी काय कारण देतोय. हां, बरोबर. नक्कीच. पण आता याच्यासोबतच तुम्ही जर वात म्हणालात, वात
आणि एखादा माणूस आपण ज्याला नॅचरल ॲक्टिव्हिटी किंवा पादणे असं म्हणतो, हं, तो सेम असतो का? हं. कारण बऱ्याच लोकांचं असं असतं, की नाही मला ना पादल्याशिवाय फ्री झाल्यासारखंच वाटत बरोबर. नाही किंवा पोट रिकामं हं. झाल्यासारखं वाटत नाही. मग त्या ॲक्टिव्हिटीला किंवा त्या गोष्टीला कसं बघितलं गेलं पाहिजे? गॅसेस पास होणं हे नॉर्मल आहे. हं, हं. गॅसेस पास होताना जर खराब वास येत असेल, तर ते नॉर्मल नाही आहे. तर ओके. ह्याच्यावरनं आपण समजून घ्यावं. गॅसेस पास होण्याचं प्रमाणसुद्धा लक्षात ठेवावं. कसं आहे, डायजेशन होतंय, डायजेशनमधनं काहीतरी डायजेशनच्या प्रोसेसमध्ये काही गॅसेस निर्माण होत आहेत हं. आणि ते पास होणं हे नॉर्मल आहे. पण जर ते जास्त निर्माण होत असतील, तर ते जास्त वेळा पास होणार आहेत. किंबहुना आपल्याला जास्त पास होत आहेत, ह्याच्यावरनं आपण हे अनुमान काढतो, की नाही गॅसेस जास्त बनतायत. हं. मग गॅसेस जास्त का बनतायत? तर एकतर गॅस प्रोड्युसिंग स्टफ खाल्लं जाते, म्हणजे वातुळ पदार्थ खाल्ले जात आहेत किंवा साधं खाऊन सुद्धा गॅसच बनतोय. हं. मग नक्की कशात प्रॉब्लेम आहे ते बघू. किंवा कधी-कधी दोन्ही असतं, की वातुळ नक्कीच. पदार्थ खाल्लेलेही असतात, त्याच्यामुळे पचन बिघडलेलं असतं आणि पचन क्रियेमध्ये गॅस जास्त बनतो. ओके. तर नक्की काय आहे ते बघून त्याच्यावरची ट्रीटमेंट केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये निदान परिवर्जन हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे काय, की ज्यामुळे हा त्रास होतो आहे, ते कारण बंद करणं. म्हणजे समजा आपल्याला राजमा छोले खाऊन त्रास होतोय, तर पहिलं ते बंद करायला पाहिजे. नाहीतर आपण भोग पडलेल्या बादलीत पाणी भरत राहतोय, असं ते होतं. ओके. त्याच्यामुळे निदान परिवर्जन ही पहिली चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितली आहे, की तुम्ही चिकित्सा देण्याआधी पहिला हेतू बंद करा. जर छोल्यांमुळे त्रास होतो, तर पहिले छोले बंद करा. मग तुम्ही तो गॅस कमी करायची औषधं द्या. ओके. मग असे कुठले पदार्थ आहेत का ज्यानी खरंच पटकन गॅसेस होतात? हं, म्हणजे जर तुमच्या अभ्यासानुसार किंवा तुमच्या माहितीनुसार, की जे खाऊन गॅसेस होतात, म्हणजे जी आपले प्रेक्षक आहेत ते ऑब्झर्व्ह करतील, की हं. असे पदार्थ खाल्ल्यानंतरच होत आहेत का बाबा मला गॅसेस खरंच? आत्ता मी जसं म्हटलं ना, तर छोले राजम्यानंतर हे नक्की दिसतं. ओके. म्हणजे पोट दुखायचा पेशंट आला ना, की मी पहिलं विचारते, "काल रात्री मटकी छोले किंवा राजमा खाल्लाय का?" आणि यातलं काहीतरी एक नक्की खाल्लेलं असतं. ओके. अ, हे मोड आलेले सगळे जे कडधान्य आहेत ना, याच्यामुळे सुद्धा गॅसेस होतात. ते पचायला जड असतात आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं गॅसेस निर्माण होतात. त्यानंतर बेसनामुळे एक बऱ्यापैकी होतात, हरभऱ्याच्या डाळीमुळे. ओके. हरभऱ्याची डाळ इन एनी फॉर्म. मग आपण असं म्हणजे मी डॉक्टरला म्हणून असं विचारलं पेशंटला, की "तुम्ही हरभऱ्याची डाळ खाल्ली का?" तर नाही म्हणतात. मग पिठलं खाल्लं का? असं विचारलं, की हो म्हणतात. तर पिठलं, शेव, फरसाण, भजी, बटाट्याचा वडा किंवा भाजीला आपण पेरतो पीठ, ह्या सगळ्या गोष्टी पेशंटला विचारल्यानंतर त्यांना कळते, नाही आपण हरभऱ्याचं पीठ खाल्लेलं आहे. ओके. येते त्यामुळे ह्या लक्षात. सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवायचं. कधी-कधी छोट्या क्वांटिटीमध्ये जरी ते गेलं, पण शरीराला पचवता आलं नाही ना, तर त्याच्याने गॅसेस होतात. ओके. पण तुम्ही आता हे सगळं सांगितलंत, पण आजकालच्या फॅन्सी डाएटमध्ये स्प्राउट हा मेन इन्ग्रीडियंट हो. आहे आणि एव्हरीवन सजेस्ट की स्प्राउट खा, मग भिजवून खा, मोडलेले खा, वाफवून खा, असं सगळं सांगितलं तर. पण मग एका साईडला तुम्ही सांगता की ह्यानी गॅसेस होत आहेत आणि एका साईडला बरेच जिमवाल्या लोकांना पण हे एक प्रोटीन सोर्स म्हणून खायला हो. लागतो, की आपण हे सांगतो की आहारातून प्रोटीन बेस हे प्रॉडक्ट्स आहेत आणि हे खा. तर मग ते कसं बॅलन्स डाएट करायचं किंवा ते कसं बॅलन्स करायचं? म्हणजे हे पण नाही झालं पाहिजे आणि हे इन्ग्रीडियंट गेले पण पाहिजेत आणि प्रोटीन पण मिळालं पाहिजे. प्रोटीनसाठी हे खाणं बरोबर आहे का? तर बरोबर आहे. पण प्रोटीन रक्तात कधी जाणार आहे? ते पचले तर जाणार आहे. बरोबर आहे. ते न पचता जर तसेच पडत असतील ना पोटात, तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. त्याच्यामुळे प्रोटीनचा कोणतंही म्हणजे प्रोटीन इंटेकसाठी काही जरी घ्यायचं असेल ना, तरी मी नेहमी एक सांगते, की तुम्हाला पचतंय का बघा पहिलं. ओके. स्प्राउट्सचा जर आपण विचार केला ना, तर मोड आणताना त्याच्यामध्ये एक आंबूसपणा तयार होतो आणि त्याच्यामुळे ती जी प्रोसेस होते मोड आणण्याची, त्याच्यामुळे ते पचायला जडच होतात. हं. त्यामुळे कच्चे तर अजिबात खाऊ नयेत. वाफवून घ्यावेत जेव्हा घ्यायचे आहेत तेव्हा. जेव्हा घ्यायचे आहेत तेव्हा सकाळच्या वेळेस घ्यावे, रात्रीच्या वेळेस घेऊ नये. कारण रात्रीच्या वेळेस आपला अग्नी नॅचरली थोडासा मंद असतो आणि तो ते पचवू शकत नाही. त्यामुळे जेव्हा घ्यायचे आहेत तेव्हा दुपारच्या जेवणात घ्यावेत आणि त्याला मील म्हणून ट्रीट करावं. म्हणजे काय, की स्प्राउट्स खाल्ले आणि त्याच्याबरोबर मी ब्रेड पण खाल्ला, जॅम पण खाल्ला, पीनट बटर पण खाल्लं, एवढं नाही पचत एका वेळेस आपल्याला. एका वेळेस ओके. स्प्राउट्स म्हणजे स्प्राउट्सच घ्यावेत आणि ते मी आत्ता सांगितलं ते नियम फॉलो करून घ्यावेत. उकडताना त्याच्यामध्ये थोडासा ओवा घालावा म्हणजे मग ते व्यवस्थित पचतात. ओके. आपण हे सगळं खाण्याविषयी बोलतोय, पण पाणी आणि पोट किंवा लिक्विड पदार्थ आणि पोट हं, यांचा संबंध एकतर कसा असतो हं, ते जाणून घ्यायचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं ना, पावसाळ्यात पाणी कमी पिलं जातं हं, आणि लोकं म्हणतात, "नाही, मग कॉन्स्टिपेशन झालं असेल किंवा पाणी कमी पिलंय म्हणून मला शौचाला चांगली झालेली नाही हं. हे." तर मग ते कसं एकतर सांगाल तर आवडेल? पाण्याचं जे आहे ना, पाणीसुद्धा मॉडरेशनमध्ये प्यायलं पाहिजे. 2 आपल्याला एक्स्ट्रीमिटीज बघायला मिळतात. एक म्हणजे खूप पाणी पितात, म्हणजे बॉटल घेऊन बसलेले असतात आणि त्यांनी दिवसाचं ठरवलेलं असतं, की मी 4 लिटर पाणी संपवणारच आहे. तसंही करू नये आणि अजिबातच पाणी प्यायलं नाही आहे, असंही करू नये. ओके. तहान हा सिग्नल आहे.
जशी आपल्याला भूक लागते तशीच तहान पण लागते. तहान लागली की पाणी प्यावं, एवढं ते सोपं आहे. नक्कीच. उगाच पाणी पिऊ नये. जसं आत्ता बरेचदा होतं ना, की पाणी प्यायला पाहिजे म्हणून आपण पाणी पितो. हायड्रेशन मेंटेन व्हायला पाहिजे का? 100% व्हायला पाहिजे. पण ते पाणी जे आहे ते सारखं प्यायलं गेलं तर ते सुद्धा किडण्यांना गाळायला लागणार आहे. तर ते अनड्यू प्रेशर आपल्या सिस्टीम्सवर देऊ शकतं. त्याच्यामुळे पाणी तहान लागल्यानंतर प्यायला पाहिजे. जेवढी तहान लागली आहे तेवढं प्यायला पाहिजे. आणि कॉन्स्टिपेशनच्या वेळेस किंवा हे आपल्याला असं जाणवतं की खूप जर पाणी कमी प्यायलं गेलं तर आपल्याला कॉन्स्टिपेशन होतं असं दिसतं. तर मग त्यांनी पाण्याचं प्रमाण वाढवावं. तर हे जसं आहे ना, हे सुद्धा आपल्याला प्रकृतीनुसार डिफरन्शिएट करता येतं. कफ प्रकृतीचे जे लोक असतात त्यांना तहान थोडी कमीच लागते, ओके. कारण त्यांची प्रकृती कफानी बनलेली आहे. तर आणि आपण पित्त प्रकृतीचे पाहिले तर आपल्याला पित्त प्रकृतीच्या लोकांना तहान जास्त लागते. तर तहानेचा सिग्नल समजून ते पाणी प्यावं. मग खरं तर मग आत्ता मार्केटमध्ये प्रोबायोटिक्स ड्रिंक्स हं, किंवा योगर्ट्स असतात आणि हं, ज्याच्यानी पोट साफ होते असं सांगितलं जातं. हं. मग ते काय काम करतात किंवा ते कितपत योग्य आहेत? पोट साफ होण्यासाठी असं नाही, ते गट मायक्रोबायोम आहे ना, तर त्याला चांगलं ठेवण्यासाठी म्हणून हे ड्रिंक्स असतात. किंवा एकदम जुलाब होऊन गेले असतील ना कुणाला, तर ते सगळे गुड बॅक्टेरिया फ्लश झालेले असतात, तर त्यांची ग्रोथ पुन्हा वाढवण्यासाठी हे सजेस्ट केले जातात. तर त्याच्यामध्ये कसं आहे की मिरॅक्युलसली त्याचा फरक नाही पडत. म्हणजे तुम्ही ते ड्रिंक घेताय किंवा योगर्ट घेताय आणि तुम्ही बाकीचा आहार काहीही घेताय तर त्याचा अजिबात उपयोग होणार नाही. सप्लिमेंट म्हणून त्याचा उपयोग होईल, पण त्याच्यामध्ये इफ्स आणि बट्स बऱ्यापैकी आहेत. म्हणजे त्याच्यात जो बॅक्टेरियाचा स्ट्रेन आहे तेवढाचाच उपयोग होईल का? दुसरं काय की ते पॅकेज झाल्यानंतर तुमच्याकडे येईपर्यंत ते बॅक्टेरिया जिवंत राहणार आहेत का? दुसरी अजून एक गोष्ट असते की त्याच्यात बरेचदा ॲडेड शुगर असते. करेक्ट. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते घ्यावं आणि सप्लिमेंट म्हणून घ्यावं. ते घेतलं म्हणजे माझं काम झालं असं नसतं. नक्कीच. आता जसं तुम्ही सांगितलंत, की हे जे गट मायक्रोबायोजसाठी हे हेल्पफुल ठरणार आहे ॲज अ सप्लिमेंट. पण आपल्या इंडियन लोकांकडे चहा म्हणून सप्लिमेंट बघितलं जातं. तर मग पोट आणि चहा यांचा पण काही संबंध असतो का? कारण बऱ्याच लोकांचं असतं, की आमचं पोट साफ होत नाही चहा हं. पिल्याशिवाय किंवा सकाळी उठल्या चहा घ्यायचा असतो. तर मग तो पण काही संबंध आहे का? चहा इतका प्यायला जातो ना आपल्याकडे, की दिवसाचा 8-8 कप चहा म्हणजे ते आतड्याला त्याचा इतका त्रास होतो. पहिली गोष्ट उठल्या चहा प्यायला जातो. म्हणजे तुमचं रात्रीच्या पासून ते सकाळपर्यंत काही पोटात नाही आणि फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग तुम्ही चहा पिताय. तर त्याच्याने पित्त वाढतं खूप. ओके. ॲसिडिटी वाढायला लागते. अनेक जणांना असं आपल्याला दिसतं, की चहा प्यायल्याशिवाय पोट साफ होत नाही. तर हा हॅबिटचा जास्त भाग असतो. म्हणजे जसं आपण जुने लोक पाहिले ना, त्यांना तंबाखू लावल्याशिवाय पोट साफ व्हायचं नाही. हं, तर तसं ना ते ॲडिक्टिव्ह आहे ना, चहासुद्धा हं. उत्तेजक पेय आहे आणि त्याच्यामुळे बरेचदा चहा प्यायल्याशिवाय पोट साफ होत नाही असं दिसतं. आणि चहामध्ये टॅनिन नावाचा एक पदार्थ असतो, ज्याच्यामुळे आयर्नचं ॲब्सॉर्प्शनसुद्धा कमी होतं. त्याच्यामुळे आपल्याकडे ॲनिमियाचं प्रमाण खूप जास्त आहे, की आपल्याकडे चहा भरपूर प्यायला जातो. त्याच्यामुळे आयर्नचं ॲब्सॉर्प्शन आहारातनं जे व्हायला पाहिजे ते चांगलं होत नाही आणि मग ॲनिमिया वाढतो. मगाशी तुम्ही म्हणालात योगर्ट्स आणि ते. पण याच्या विरुद्ध एक दिसतं, की ज्यावेळेस तुमचं पोट आहे दुखतंय किंवा तुम्ही पोटाचं कारण घेऊन डॉक्टरकडे गेला, की बऱ्याचदा तुम्हाला ORSचं पाणी दिलं जातं. हं, मग त्याचा काय उपयोग होतो हं, आणि ते कसं तुम्हाला एनर्जी देतं? हं. आणि आजकाल आपण ORSमध्ये बघतोय, की म्हणजे ओरिजिनलवाले आणि डुप्लिकेट हो. ORS पण आहेत. तर त्याच्याबद्दलही सांगायला तर आवडेल. ORSची जी पावडर असते, जो WHOनी रेकमेंड केलेला जो फॉर्म्युला आहे तोच घ्यावा. ORSनी कारण डायरियामुळे जे काही आपल्या शरीरातला पाण्याचा लॉस होणार आहे, इलेक्ट्रोलाइटचा इम्बॅलन्स होणार आहे, तो भरून निघतो. बरोबर. आणि आयुर्वेदानुसार सुद्धा आपण त्याच्यामध्ये लाजाजल म्हणून घ्यायला सांगतो. म्हणजे साडीच्या लाह्यांचं उकळून तयार केलेलं पाणी. ओके. तर त्याच्या बरोबरीने जर लाजाजल घेतलं तर छान शक्तीसुद्धा टिकून राहते. डायरिया किंवा जुलाब झाल्यामुळे जो अग्निमंद होणार आहे, तर त्याचं प्रमाण कमी होऊन अग्निदीप्त व्हायला सुद्धा मदत होते. ओके. नक्कीच. म्हणजे मला वाटतं हे थोडंसं वेगळं आहे. हो. पण या सगळ्या पोटाच्या विकारांचे तुमच्या शरीरावर कुठे-कुठे परिणाम दिसतात? म्हणजे जसं आपण म्हटलं, की मूड स्विंग्स होत आहेत किंवा थोडंसं स्ट्रेस येतो हे जाणवतं. पण याच्या व्यतिरिक्त कुठे-कुठे म्हणजे स्किनवर, तुमच्या डोळ्यांवर, तुमच्या बाकीच्या भागांवर परिणाम दिसतात का? आणि ते काय असतात? आयुर्वेदानुसार आपण बघायला गेलं ना, तर रोगाः सर्वेपि मंदेग्नौ असं सांगितलंय, की अग्निमंद झाल्यामुळे सगळे रोग होतात. त्याच्यामुळे जर पोटाचे काही आजार असतील, तर ते त्याचं इनिशियल रूप असू शकतं, पण त्याचं नंतर मॅनिफेस्टेशन अनेक वेगळ्या
गोष्टींमध्ये होऊ शकतं. त्याच्यामुळे केस गळणं म्हणा किंवा स्किनचे काही आजार म्हणा, ह्याच्यात सगळ्यात आपल्याला पोटाचा विचार करावाच लागतो. ओके. आपण अगदी जरी पिंपल्सचे पेशंट घेतले तर त्यांनासुद्धा आपल्याला पहिल्यांदा पोट चांगलं करण्याची ट्रीटमेंट द्यायला लागते. बरेचदा असं होतं की अजीर्णामुळे अन्न चांगलं पचत नसतं आणि त्याच्यामुळे रक्त खराब होतं आणि रक्त खराब झाल्यामुळे पिंपल्स यायला सुरुवात होते. ओके. तर त्याच्यामुळे पिंपल्समध्ये सुद्धा हा विचार आपल्याला करायला लागतो. जर आपण केस गळण्याचा किंवा इव्हन कोंड्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पोटाचा विचार करावाच लागतो. बरेचदा असं होतं की फक्त पचनाच्या तक्रारी नाही आहेत, पण त्यांच्या खाड्यातनं असे काही पदार्थ जात आहेत ज्याच्यानी पोटावर इफेक्ट येऊन आणि मग अल्टिमेटली त्याचा कोंडा बनतोय किंवा पिंपल्स बनत आहेत, अशा काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. ओके. म्हणजे इतकं ते जास्त असू शकतं हो, हो. आणि त्याच्यासाठी तुम्ही पोटाकडे खूप जास्त लक्ष देणं मला वाटतं गरजेचं आहे. पोटाच्या अनुषंगानेच एक गोष्ट सांगते की जसं आता मी म्हटलं की अग्निमंद असल्याने हे सगळे आजार होतात, तसं दुसरं अगदी महत्त्वाचं जे आयुर्वेदामध्ये सांगितलं की वेगधारण करू नये. आपल्याला बरेचदा आपण मीटिंगमध्ये बसलोय, युरिनचा वेग आलेला आहे, पण आता मीटिंग संपल्याशिवाय कसं उठणार, म्हणून आपण अनेक वेग असे अडवून ठेवतो. ओके. असा कोणताही नैसर्गिक वेग अडवू नये असं सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलंय. आणि त्याची जी प्रत्येक वेगाची काही लक्षणं सांगितली त्याच्यामध्ये इतके मोठे मोठे आजार आपल्याला बघायला मिळतात की एवढी साधी गोष्ट एवढा मोठा आजार करू शकते असं आपल्याला तेव्हा वाटतं. आणि आपल्याला वाटतानाही इतकी साधी गोष्ट वाटते की आता मी उठू शकत नाही, मी मोशनला नाही जाणार, मी युरिनला नाही जाणार, पण तेव्हा त्याच्यामध्ये 2 गोष्टी घडतात. एक म्हणजे जो मळ शरीराबाहेर पडायला पाहिजे तो पडत नाही आहे, त्याच्यामुळे शरीराला असं वाटतं की हा इथे आहे म्हणजे हा बहुतेक उपयोगाचा आहे आणि त्याच्यातली जी टॉक्सिन्स आहेत ती रिॲब्सॉर्ब करायला सुरुवात होते. हे एक. आणि दुसरं जो वात जो आहे जो खाली जायला पाहिजे, म्हणजे थोडक्यात जो अनुलोम व्हायला पाहिजे तो प्रतिलोम म्हणजे उलट्या दिशेने यायला सुरुवात होतं आणि मग त्याच्याने उदावर्त नावाचा एक मोठा आजार होतो ज्याच्यामध्ये अनेक आपल्याला रोग बघायला मिळतात. मग त्याच्यामध्ये अर्श म्हणजे पाईल्स, ग्रहणीसारखे मोठे मोठे पचनाचे आजार, डोळ्यांचे काही आजार हे आपल्याला फक्त उदावर्तामुळे किंवा वेगधारण केल्यामुळे बघायला मिळतात. मग असे कुठले कुठले वेग आहेत आणि ते कुठले म्हणजे असू शकतात जर लिस्ट केली तर? असे सगळे नैसर्गिक वेग 13 प्रकारचे सांगितलेले आहेत. म्हणजे कोणता साधा खोकला, शिंक, आपले अश्रू, युरिन, मोशन किंवा इव्हन अधोवाताचा, हे तर खूप कॉमन आहे. कारण बरेचदा अधोवात म्हणजे अपानवायू जे गॅसेस पास होतात ते दॅट इज व्हेरी एम्बॅरेसिंग आणि त्याच्यामुळे ते पास केले जात नाहीत. हे जे सगळे वेग आहेत, जे सगळे नैसर्गिक वेग आहेत, ते कोणतेही वेग आहेत ते धारण करू नयेत. पण बऱ्याचदा आता आपण जसं म्हटलं की लाईफस्टाईल चेंज झाली, सगळ्या गोष्टी चेंज झाल्यात. मग आपण असं म्हणू शकतो की आपलं शरीर थोडंसं जुनं झालं आहे आणि त्याच्यानुसार आपण नवीन ज्या युगामध्ये अडॅप्ट होऊ शकत नाही, म्हणून आपल्या काही गोष्टी बदलणं गरजेचं आहे. तर असं तुम्हाला वाटतं का आयुर्वेदिक डॉक्टर असताना? जसं आपलं शरीर बनलं आहे ना तसं ते हळूहळू इव्हॉल्व्ह होतं. म्हणजे जसं आपल्या आजूबाजूच्या परिस्थिती बदलतात तसं तसं आपलं शरीर हळूहळू त्याला ॲडॅप्ट किंवा त्या पद्धतीने रचनात्मक आणि क्रियात्मक बदल आपल्या शरीरामध्ये ओव्हर द पिरियड ऑफ सम इयर्स असे व्हायला लागतात किंवा काही पिढ्यांच्या पिरियडमध्ये. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट जाणून घेण्यासारखी अशी आहे की ज्या गतीने शरीर इव्हॉल्व्ह होतं आहे तो वेग आणि आपल्या लाईफस्टाईल चेंजचा वेग हा खूप वेगळा आहे. बरोबर. म्हणजे आपली लाईफस्टाईल जर पाहिली तर गेल्या 10 ते 20 वर्षात प्रचंड बदलली आहे आणि त्याच्यामुळे हा जो विसंगती दिसते ना ती ह्याच्यामुळे दिसते. आणि त्याच्यामुळे मग जे आपण आता म्हणतो ना की निसर्गाजवळ जा, आपण पुन्हा म्हणतोय की ऑर्गॅनिक खायला सुरुवात करा किंवा लाईफस्टाईल जी आहे ती थोडीशी मॉडरेट ठेवा, रात्री जागरण करू नका किंवा जे फास्ट लाईफ आपण म्हणतोय ते हळूहळू स्लो लाईफ ॲडॅप्ट करा. हे जे बदल आहेत ना हे केल्यानंतरच आपल्याला अनेक बदल आपल्या शरीरात पॉझिटिव्हली बघायला मिळतात. ओके. त्याच्यासोबत ना पोट आणि उपास हे कसं संबंध असतो? एक तर कारण बऱ्याच लोकांचं असं असतं की नाही आठवड्यातून 1-2 उपवास केले पाहिजेत किंवा काही काही लोक 3 दिवस पण आठवड्यातले उपवास करतात आणि काही लोक काहीच करत नाहीत. मग हे सगळं कसं आहे पोटाच्या विकारांबाबतीत आणि उपासाबाबत? पहिल्यांदा मी इथे हे क्लॅरिफाय करते की उपवास म्हणजे साबुदाणा खाऊन केलेला नाही. नक्कीच. तो जो उपवास आहे, उपवास शब्दाचा अर्थ काय? उपवास म्हणजे देवाच्या जवळ बसणं म्हणजे उपवास आहे. आणि मग तेव्हा कमीत कमी अन्न खाऊन देवाची साधना करणं म्हणजे खरं तसा उपवास अपेक्षित आहे. त्यानंतर साबुदाणा कसा प्रचलित झाला ही वेगळी गोष्ट आहे. तर उपवास म्हणजे आपण लंघन असा विचार केला तर ते खूप महत्त्वाचं आहे. लंघनम परम औषधम
असं सांगितलंय ओके. आयुर्वेदामध्ये, की जेव्हा तुम्हाला थोडंसं काहीतरी खुट्ट झालंय आपल्या शरीरात असं वाटतं, तर पहिलं लंघन करावं. म्हणजे काय, तर काहीच खाऊ नये इधर. फक्त कसं होतं, की पित्त प्रकृतीचे काही लोक असतील किंवा काही जणांचं बल कमी असतं, त्यांना पूर्ण लंघन जमत नाही. म्हणजे अगदीच काही खाल्लं नाहीये हे जमत नाही, आणि हे बरेचदा मेंटली जमत नाही बरं का, की आपण सकाळपासून काही खाल्लं नाही, सकाळपासून काही खाल्लं नाहीये असं आपल्याला नुसतं वाटत राहतं, जेव्हा त्याची गरज नसते खाण्याची. हं. तर आपल्याला खाण्याची गरज नाहीये हे ओळखून तो उपवास घडला गेला पाहिजे. आणि समजा पूर्ण लंघन आपल्याला जमत नसेल, पित्त वाढत असेल किंवा आपल्याला अशक्तपणा येत असेल, तर मग लघु वशन करावं. लघु वशन म्हणजे काय, तर हलके पदार्थ घ्यावे ज्याचा पोटावर लोड येणार नाही. मग त्याच्यामध्ये मुगाच्या डाळीचं कढण किंवा भाताची पेज, साळीच्या लाह्या, असे काही हलके पदार्थ घेऊन सुद्धा आपल्याला लंघन करता येऊ शकतं. ओके. पण आता जसं पोट बोललं, की आपल्याला माहिती आहे, की मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर थोडंसं पोट दुखतं किंवा ॲसिडिटी जास्त प्रमाणात वाढते. पण आपल्या इंडियनकडे मसाल्याचे पदार्थ तर खूप चांगल्या पद्धतीने पण बघितले जातात. मग तो पण एक संबंध कसा आहे, किंवा त्या गोष्टी कशा असल्या पाहिजेत, की मसाल्याचे पदार्थ कितपत खाल्ले गेले पाहिजेत, कसे खाल्ले गेले पाहिजेत, जे तुमच्या पोटाला पूरक असतील आणि तुमच्या अग्नीला सपोर्ट करतील? आपले जे सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत ना, ती सगळी औषधं आहेत आमची आयुर्वेदातली. म्हणजे नक्कीच. दालचिनी, लवंग, तमालपत्र, हळद, हे सगळे जे आहेत ना, हे प्रत्येक कल्पामध्ये च्यवनप्राशसारखी सुद्धा जे कल्प आहेत ना, त्याच्यामध्ये हे जे पदार्थ आहेत, हे च्यवनप्राश चांगला पचावा किंवा एखादं जड औषध जे आहे ते चांगलं पचावं म्हणून घातलेले असतात. हं. त्याच्यामुळे आहारात सुद्धा हे पदार्थ आपण आपल्या उपयोगासाठी वापरू शकतो. म्हणजे सुंठ, आलं, ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्याच्याने आपलं पचन चांगलं होतं. किंवा दालचिनी आहे, त्यात ती उष्ण गुणाची आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ती सर्दी खोकला ज्या मुलांना जास्त होतो, त्यांना दालचिनीची फोडणी द्यावी. किंवा ज्यांना दात दुखतोय त्यांना आपण लवंग दातात धर असं म्हणतो. तर अशा अनेक उपयोग त्याचे आहेत. त्रास कशामुळे होतो, कारण प्रमाणाबाहेर ते वापरले जातात. त्याच्यामुळे म्हणजे ज्या भाज्या आपण करतो त्याच्यामध्ये भाजी कमी आणि ड्रेसिंग जास्त असं आपल्याला बरेचदा, म्हणजे आपल्याला करीच खायची खूप सवय आहे आणि त्याच्यामुळे त्याचा त्रास होतो. ह्या ओके. सगळ्या गोष्टी गरम आहेत, त्या अग्नीला चांगलं करणाऱ्या आहेत, पण त्या जर प्रमाणाबाहेर खाल्ल्या गेल्या तर त्याचा त्रास होणार आहे. त्यामुळे ओके. त्याच्याने पित्त वाढतं, उष्णता होते किंवा जे आपण अल्सरचे वगैरे पेशंट बघतो ना, त्याच्यामध्ये करीज खाणं हा खूप मोठा हेतू आहे आणि ते प्रमाणाबाहेर खाल्ल्यामुळे हे सगळे आपल्याला बघायला मिळतात. ओके. मग त्याच्यासोबतच ना बऱ्याच असं पण बघतो आपण, की धनाजिऱ्याचं पाणी दिलं जातं किंवा असे वेगवेगळे छोटे-छोटे जल दिले जातात. मग हे जल कसं तुमच्या शरीराच्या किंवा इंटेस्टाईनच्या शुद्धीला काम करतात? मग त्यांचा काही इम्पॅक्ट होतो का? जर शुद्धी म्हणजे डिटॉक्स असं अपेक्षित असेल तर डिटॉक्स वॉटर असं फारसं काही वर्णन आयुर्वेदामध्ये आलेलं नाही आहे. आपण हे त्या त्या अवस्थेनुसार औषध म्हणून वापरणारी जलं आहेत. ओके. की समजा आपल्याला पित्ताचा त्रास होतोय किंवा युरिनला जळजळ होते, तर आपण धनेजिऱ्याचं पाणी प्यायला सांगतो, त्याच्यानी चांगला उपयोग आपल्याला दिसतो. समजा आपल्याला जुलाब होत आहेत किंवा अजीर्ण वाटते, तर आपण सुंठी सिद्ध जल घ्यायला सांगतो, त्याच्यानी तो आपल्याला फरक बघायला मिळतो. उष्णता खूप आहे किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अंगाची लाही होते, अंगामध्ये खूप गरम गरम वाटते, तर आपण वाळ्याचं सिद्ध जल देतो. तर याचा औषध म्हणून उपयोग करायचा आहे. शरीर शुद्धी म्हणून किंवा डिटॉक्स म्हणून तसा त्याचा उपयोग होत नाही. डिटॉक्ससाठी मला वाटतं पंचकर्म इज द बेस्ट. पंचकर्म. आणि हे सगळं असताना पण मला एखादं सुपर फूड असं जर विचारलं, की पोटासाठी काय आहे बुवा, तर ते काय असू शकतं? सुपरफूड किंवा मी सुपर औषध असं म्हणेन, ओके. तर ते आपल्या सगळ्यांच्या किचनमध्ये असणारं आलं आहे. आल्याचा इतका उपयोग होतो औषधांमध्ये सुद्धा, की कुणाचाही जर मला असा फोन आला, की माझं पोट दुखतंय किंवा मला काहीतरी लगेच उपाय सांगायचा असेल, तर पहिलं डोक्यामध्ये आलं येतं. आल्याचा खूप उपयोग आपल्याला बघायला मिळतो. जर कुणाचं पोट दुखत असेल, तर आलं किसून त्याचा रस काढला आणि तो नाभीत घातला आणि थोडंसं तिथे मसाज केला ना त्याच्याने, तर गॅसेस पास होऊन जातात आणि लगेच पोट दुखायचं थांबतं. त्यानंतर आलं आणि सैंधव किंवा आलं आणि मीठ हे जर जेवणाच्या आधी खाल्लं तर जेवण खूप चांगलं पचतं. ओके. भोजनाग्रे सदापथ्यम लवणार्द्रक भक्षणम असं आयुर्वेदामध्ये सांगितलंय. तर आलं आणि लवण जे आहे ते आपल्याला जे काही आपण आहार खाणार आहोत ते पचवण्यासाठी खूप छान मदत करतं. किंवा आपण आपल्याला कधी ॲसिडिटी झाली तर आपली आजी पाचक बनवून ठेवायची आल्याचं, तुम्हाला जर माहिती असेल. त्याच्यामध्ये आलं, सैंधव, थोड्याशा मनुका, थोडंसं लिंबू असं पिळून ते थोडं थोडं खा असं सांगायचं. तर
आल्याचे असे खूप उपयोग आपल्याला दिसतात. तसंच आपण जर आलं वाळवलं तर त्याची सुंठ होते. बरोबर. मग सुंठीचं सिद्ध जल आपल्याला जुलाब होत असतील तर त्याच्यामध्ये देता येतं. अजीर्ण आपल्याला असं वाटलं समजा की आता मला आज जरा करपट ढेकर येत आहेत, तर त्या दिवशी आपण जर दिवसभर सुंठीचं पाणी घेतलं, सुंठी सिद्ध जल, तर त्याचा आपल्याला खूप छान उपयोग बघायला मिळतो. सुंठीचा काढा जर आपण एरंडेल तेल घालून घेतला ना, तर कंबर दुखणं, पाठ दुखणं ह्या गोष्टीसुद्धा किंवा सगळे जॉईंट पेन हे सगळं खूप छान कमी येतं. ओके. त्याच्यामुळे सुंठ आणि आलं आपल्याला खूप वेगळ्या वेगळ्या आजारांमध्ये वापरता येतं. म्हणून सुंठीला महौषध असं म्हटलंय, कारण ते अनेक रोगांमध्ये वापरता येते. पण बऱ्याचदा आपण बघतो की माझं पोट फुगलेलं असेल किंवा गॅसेस असतील तर मूड नसतो आपला. आपल्याला अनइझी वाटतं की आपण बऱ्याचदा म्हणतो आज माझा मूड नाही आहे, की आज मला चांगलं वाटत नाही आहे, आज मला चांगलं फील होत नाही आहे. ते वाईस वर्सा पोटाशी निगडीत असू शकतं का? हो, 100% आपल्याला ऐकून गट ब्रेन ॲक्सिस पण माहितीच असेल. तर त्याच्यामध्ये कसं आहे की गट आणि ब्रेन हे एकमेकांच्या कम्युनिकेशनमध्ये असतात आणि हे दुहेरी कम्युनिकेशन असतं. म्हणजे आतडं पण ब्रेनशी बोलतंय आणि ब्रेन पण आतड्याशी बोलतोय. आणि त्यामुळे आपल्याला ह्याची साधी उदाहरणं जर आपण बघायला गेली ना, तर असं आपल्याला नेहमी बघायला मिळतं की परीक्षेच्या आदल्या दिवशी जुलाब झालेत हो. किंवा खूप स्ट्रेस आहे त्याच्यामुळे भूकच लागत नाही आहे किंवा आता मला कुठेतरी भाषण द्यायला जायचं आहे आणि आता मला पोटात गडबड व्हायला लागली आहे. तर हे जे आहे ना, हे एकमेकांशी संबंध असतो त्यांचा, म्हणून हे घडत असतं. आणि त्याच्यामुळे आपण जे काही विचार करतोय त्याचा आपल्या पचनशक्तीवर आणि पचनशक्तीचा आपल्या विचारांवर असा दोन्हीचा फरक आपल्याला खूप बघायला मिळतो. उपनिषदांमध्ये ना एक सेईंग आहे की मन हे अन्नमय आहे. म्हणजे तुम्ही जसं अन्न खाताय तसंच तुमचं मन बनणार आहे. म्हणजे हे आपण आता दुसरी बाजू बघतोय नाण्याची. कारण गीतेमध्ये आहाराचे 3 प्रकार आलेत, सात्विक, राजस आणि तामस. बरोबर. मग त्याच्यामध्ये सात्विक आहार कसा असतो, राजस आहार कसा असतो आणि तामस आहार कसा असतो याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग राजस आहार खाल्ला तर रजोगुण वाढणार आहे, तामस आहार खाल्ला तर तमोगुण वाढणार आहे आणि सत्व हा जो गुण आहे तो फक्त सात्विक आहाराने वाढणार आहे. त्यामुळे मग मी बऱ्याच पेशंटना बरं का असं सांगते की परीक्षेच्या आधी तुम्ही महिनाभर तरी सात्विक आहार घ्या. म्हणजे मग एकदम आपली बुद्धी लख्ख राहते आणि तुम्ही जे काही अभ्यास करताय ते तुम्हाला आठवतं. कसं आहे, रजोगुण जो आहे ना तो प्रवर्तक सांगितला आहे, म्हणजे जो चंचलपणा उत्पन्न करणारा आहे तो रजोदोष आहे. आणि तमो गुण जो आहे तो आवरक आहे, म्हणजे आपल्या बुद्धीवर आवरण आणल्यासारखं जो करतो तो तमोगुण आहे. म्हणजे मी सगळं वाचलंय पण मला आठवणार काहीच नाही, मी एकदम ब्लँक झालो पेपरच्या, असं आपण खूपदा ऐकतो. हे जे आहे सगळं ते तमोगुणामुळे होतं. आणि हेच आपल्याला डे टू डे लाईफमध्ये बघायला मिळतं की बरेचदा आपल्याला असं वाटतं की ओव्हर थिंकिंग खूप होतं आहे, हे बरेचदा राजस आहाराचं कारण म्हणून होत असतं. किंवा आज मला काहीच सुचत नाही आहे, ते तामस आहाराच्या कारणामुळे होऊ शकतं. तर हा आहाराचा परिणाम मनावर खूप येत असतो आणि तसाच आपल्या मनाचा परिणामसुद्धा आपल्या पचनावर येत असतो. जसं आता हे सगळं असतं ना, मग आपण आता जे टर्म्स वापरतो की मी डिप्रेस आहे, मला थोडंसं टेन्शन आलेलं आहे, मला थोडंसं काहीतरी हायसं वाटतंय किंवा खूप याच्याहीपेक्षा पुढे जाऊन किंवा याच्यापेक्षा खूप आधीचा शब्द आहे की माझ्या पोटात भीतीने गोळा आला आहे आणि तिथून टेन्शन सुरू होतं. म्हणजे काहीतरी आलं ना की आपल्याकडे असं होतं ना, काहीतरी घडलं आणि मग थोडी नाही माझ्या पोटात भीतीचा गोळाच आलाय. तर मग हे सगळं काय आहे? जे आता आपण बोललो ना, गट ब्रेन ॲक्सिसशी संबंध आहे याचा सगळा. आणि आयुर्वेदानुसार तर हे सगळं म्हणजे कसं आहे ना, हे एक वेगळं आहे, हे एक वेगळं, म्हणजे मन वेगळं आहे, शरीर वेगळं आहे असं नाहीच आहे. हे सगळं आपण एकाच देहात आहे ना, त्याच्यामुळे प्रत्येकाचा प्रत्येकावर परिणाम येणारच आहे. पण मग डिप्रेशनमध्ये पोटाचा संबंध येतो का? किंवा डिप्रेशन ही जी एक वेगळी फेज आहे त्याच्यामध्ये तुमचं पोट काय सिग्नल देतं किंवा कसं असतं? बरेचदा ना आपण म्हणजे पेशंट आपल्याकडे डिप्रेशन आहे किंवा मला एन्झायटी आहे किंवा मला मनाचे काही सिम्पटम्स आहेत असं घेऊन आला की आपण पुन्हा फक्त मनाकडे बघायचं असं होत नाही. कारण मनाचा, आत्ता मी जसं म्हटलं की मनाचा संबंध पोटाशी खूप जवळचा आहे. तर तसे आपल्याला जर आपण खोदून विचारलं ना तर पोटाचे काही आजार दिसतात. मी अशी एक केस सांगते. असंच डिप्रेशन आहे म्हणूनच माझ्याकडे एक पेशंट आलेले होते. मग त्यांना खूप हिस्ट्री घेतल्यानंतर असं कळलं की आव पडतीये त्यांना. आव, जसं आपण मगाशी बोललो ना की पोट चांगलं साफ होत नव्हतं, आव पडत होती. आणि मग त्यांना मी मनाची काही औषधं दिली नाही, फक्त आवेची औषधं दिली आव बरी होण्याची. आव पडणं जसं जसं कमी व्हायला लागलं तसं तसं त्यांचा कॉन्फिडन्स वाढायला लागला, तसं तसं त्यांना उत्साह वाटायला लागला आणि हळूहळू ते डिप्रेशनमधनं बाहेर आले. याचा अर्थ असा नाही आहे की काउन्सिलिंग किंवा इतर जी औषधं आहेत ती घ्यायचीच नाहीत. पण प्रत्येक वेळेस जेव्हा मनोरुग्ण आपल्याकडे येतो तो 100% मनोरुग्णच आहे का हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यात बरेचदा आपल्याला पोटाचा संबंध बघायला मिळतो.
IBSची ट्रीटमेंट करताना सुद्धा आपल्याला मनाचा खूप विचार करायला लागतो. ओके. बरेचदा IBSचे पेशंट असतात ना, त्यांचं पोटात डोकं आणि डोक्यात पोट असं ते विशियस सर्कलमध्ये अडकलेले असतात. म्हणजे काय की हां. सांगते की सारखा डोक्यात पोटाचाच विचार असतो आणि त्याच्यामुळे पोट खराब होतं ओके. आणि मग पोट खराब झाल्यामुळे डोकं खराब होतं. ह्या विशियस सर्कलमध्ये ते अडकलेले असतात आणि हे कुठेतरी ब्रेक करणं महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामुळे शिरोधारा ही खूप महत्त्वाची ट्रीटमेंट आहे IBSच्या पेशंटमध्ये. आणि जेव्हा आपण शिरोधारा करतो, शिरोधारा म्हणजे काय करतो तर काही सिद्ध तेलांची धार आपण भुवयांच्या मध्ये सोडतो. भुवयांच्यामध्ये योगशास्त्रानुसार आज्ञाचक्र आहे, जिथे मन आणि बुद्धी आहे. तिथे जेव्हा संततधार तेलाची पडते तेव्हा जे ओव्हर थिंकिंग होतंय किंवा ज्या विचारांचा परिणाम पोटांवर येतोय ते विचार हळूहळू काबूत यायला सुरुवात होते आणि मग त्याचा फरक जो पोटावर पडतोय किंवा त्याचा त्रास जो पोटाला होतोय तो हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे IBSमध्ये आपल्याला मनाचा खूप विचार करून शिरोधारासुद्धा करावी लागते. ओके. म्हणजे येतं लक्षात, की एवढं तुमचं मन आणि तुमचं पोट किंवा तुमचं मन आणि तुमचं शरीर हं. कनेक्टेड असतं नक्कीच. तुम्ही आवबद्दल असं सांगितलंत, हं. तर मला आत्ता असं जाणून घ्यायचं की शीचे किंवा शौचाचे असे काही वेगवेगळे प्रकार आहेत का, जे बघून पण आम्हाला आमचं पोट खराब आहे हे समजू शकतं किंवा पोटाला काहीतरी त्रास आहे किंवा ओव्हरऑल शरीराला त्रास होतो असं समजू शकतं का? पहिलं नॉर्मल कसं पाहिजे ते आपण बघू. ओके. पोट कसं साफ झालं पाहिजे तर सोललेल्या केळ्यासारखं पोट साफ झालं पाहिजे. म्हणजे काय की ते फॉर्म्ड पाहिजे, सेमी सॉलिड, भसरट असे प्रकार त्याच्यामध्ये नसायला पाहिजे. आणि ओके. दुसरं सोललेलं केळं कसं मऊ असतं तसं असायला पाहिजे. म्हणजे ते पास करताना त्रास झाला नाही पाहिजे, ते पास करताना जोर लावायला लागला नाही पाहिजे. ओके. असं ते जे मोशन पास होतं ते नॉर्मल आहे ओके. आणि त्यानंतर मोशन पास झाल्यानंतर ते तरंगतंय की बुडतंय हे बघायला पाहिजे. ओके. तर ते जर सामपुरुष असेल म्हणजे त्या मोशनमध्ये उपस्थित असेल तर ते बुडतं, विच इज नॉट नॉर्मल. त्याच्यामुळे फॉर्म्डसुद्धा असलं पाहिजे पण ते तरंगलंसुद्धा पाहिजे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्याबरोबरीने मी मगाशी जसं म्हटलं तसं ऑब्झर्व करायला पाहिजे की भसरट होतंय का, तर भसरट होत असेल तर पचन व्यवस्थित नाही आहे, ते चांगलं फॉर्म होत नाही आहे. ओके. पुरुषाची जी उत्पत्ती आहे, पुरुष म्हणजे मोशन जे ओके. आपण संडास म्हणतो, त्याची उत्पत्ती जी आहे ती पक्वाशयात मध्ये सीकम भाग ज्याला आपण ॲनाटॉमीमध्ये म्हणतो तिथे होतीये. ओके. तिथे जर पचन चांगलं होत नसेल तर ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ॲबनॉर्मल मोशन्स आपल्याला बघायला मिळतात. मग कधी कधी ते खूप कडक असू शकतात, ज्याला क्रॅक्स असतात, अगदी खडेच्या खडे पास होतात तसंही नसायला पाहिजे किंवा खूप भसरट होतंय असंही नसायला पाहिजे. बरेचदा असं मी म्हटलं तसं आव पास होते म्हणजे म्युकस पडतो किंवा चोथा पाणी असं मोशनला होतं असंही नसायला पाहिजे. तर ओके. आपण हे बघायला पाहिजे की आपल्याला मोशन कसं होतंय ते सोललेल्या केळ्यासारखं पाहिजे, म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी बरोबर आहे, ते फॉर्म्ड आहे आणि आपलं पचन चांगलं होतंय. आणि असे किती लोकं असू शकतात, की असं होतं का? म्हणजे असे तुम्हाला पेशंट मिळतात का ज्यांचं मोशन सोललेल्या केळ्यासारखं आहे? कारण खूप लोकांचे पोटाचे प्रॉब्लेम आहेत असं हो, जाणवतं आपल्याला आत्ताच्या बरोबर. ह्याच्यामुळे. तर त्याचा काही रेशो असू शकतो मग का? असे जे लोक असतात ना त्यांना आपण औषधं दिली, त्यांना अग्नी सुधारला, पचन व्यवस्थित केलं की मग असं मोशनला व्हायला लागतं. मग आम्हाला समजतं की नाही हां, आता बरोबर आहे. आता ओके. डायजेशन सुधारलेलं आहे. नक्कीच. आता आपण पोट हे सगळं बोलतोय आणि तुम्ही पण मगाशी बोलताना बोललात, की तुमचं शरीर आणि पोट ह्यांचा वेगवेगळा असा संबंध नाही लावतात. ते एकच आहे. हं. बरोबर. मग त्या शरीराला जी झोप लागते, तर तो झोप आणि पोट यांचा काही संबंध येतो का? किंवा त्याच्या विकारांचा संबंध येतो का? हे विचारायचं कारणच असं आहे, की आजकाल आपण खूप उशिरा झोपतोय हं, किंवा आपली लाईफस्टाईल बदलली आणि हं. त्याच्यात झोपही बदलली असं झालंय. मग तसं कसा संबंध आहे? कसं आहे, झोप जर चांगली होत नसेल तर पचन चांगलं होत नाही. कारण झोप आपण रात्री जे उशिरा झोपणं म्हणतो, रात्री जागरण झालं की वात आणि पित्त दोन्ही वाढायला लागतं ओके. आणि ते खराब वाढतं, म्हणजे चांगले दोषसुद्धा वाढत नाहीत आणि त्याच्यामुळे ओके. मग अजीर्ण व्हायला सुरुवात होते. कसं आहे, आपण सर्कार्डियन रिदम जो म्हणतो, बायोलॉजिकल क्लॉक आहे एक बॉडीचा, जसा सूर्योदय होतो आणि सूर्यास्त होतो तसं सूर्योदयाच्या वेळेस आपण उठायला पाहिजे आणि सूर्यास्तावेळेस झोपायला पाहिजे किंवा आत्ताच्या रुटीननुसार विचार केला तर सूर्यास्ताच्या वेळेपर्यंत आपलं जेवण तरी व्हायला पाहिजे. ओके. तर असं होत नाही आणि त्याच्यामुळे ही पचनाची गडबड व्हायला सुरुवात होते. आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलं की सूर्यास्तानंतरचं जेवण नीट पचत नाही, भूक मंद होते आणि ओके. त्याच्यामुळे जे पोटाच्या विकारांचे पेशंट आहेत त्यांना आपण हे सांगतो की पहिलं तुम्ही रात्रीचं जेवण आहे ते अलीकडे घ्या. ओके. 6:30-7:30 पर्यंत तुमचं जेवण करून घ्या आणि झोप त्यांची चांगली व्हायला लागली, जेवण असं वेळेवर व्हायला लागलं की मग पचनामध्ये आपल्याला सुधारणा दिसून येते. आपण बघतो की सध्या क्रेव्हिंगचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे. मग ते क्रेव्हिंग आणि पोटाच्या विकारांना खतपाणी आहे का?
खतपाणी तर नक्की आहे. हे क्रेव्हिंग्ज येतात का? आपण मगाशी आमाबद्दल बघितलं, की पोटात जो अपाचित पदार्थ पडलेला आहे, म्हणजे अजीर्ण जे पडून राहिलेला आहे, तो आम आहे. तो आम कसा आहे, तर तो खूप जड आहे आणि तो न पचलेला आहे. आपल्याला जे आम पचवणारे रस आहेत, ते बॉडी क्रेव्ह करायला सुरुवात होते. ते रस कोणते असतात, तर आंबट म्हणजे आम्ल, लवण म्हणजे खारट आणि कटू म्हणजे तिखट. आणि बरोबर आपण पाहिलं तर आपल्याला ह्याच सगळ्या गोष्टींचे क्रेव्हिंग्ज होतात. आपल्याला मिसळ खावीशी वाटते, आपल्याला भेळ खावीशी वाटते, आपल्याला वडापाव खावासा वाटतो. हे असतात आपल्याला कधी पुरणपोळी नाही खावीशी वाटत. त्याच्यामुळे ती आपण त्याला आयुर्वेदामध्ये विपरीत गुणेच्छा असं म्हणतो, की तो आम पचवण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत ते शरीर क्रेव्ह करायला लागतं. आणि अशी जी क्रेव्हिंगची आपण जर ह्या सगळ्या गोष्टी रस्त्यावर स्ट्रीट फूड आहे हे सगळं, हे बघताना आपण त्या माणसांना जर नीट खाताना पाहिलं ना, तर ते चेहऱ्यावरनं खूप असमाधानी असतात आणि असमाधानाने ते खात असतात. असे ते क्रेव्हिंग आहे. म्हणजे तुम्ही कंपेअर करा, की आपण छान बसून पानावर बसलोय आणि जेवतोय असा माणूस आणि रस्त्यावर उभं राहून खाणारा माणूस, तुम्हाला हे अगदी क्लिअर होईल चित्र. तर ओके. ही क्रेव्हिंग्ज असतात. हे त्या माणसाची हाव आहे असं नाही आहे. हे बॉडी क्रेव्ह करते आणि त्याच्यामुळे ते चित्र आपल्याला तसं दिसतं. ओके. आणि दुसरा संबंध येतो तो म्हणजे जंतांचा. बरेचदा जंत असले ना, की सुरुवातीला स्वीट क्रेव्हिंग्ज असतात. म्हणजे आपण लहान मुलं पण पाहिली तर चॉकलेट माग किंवा गूळ माग असं करतात. आणि तेच पुढे जाऊन हळूहळू म्हणजे तेव्हा ती विपरीत गुणेच्छा असते. कारण की कृमी जे असतात म्हणजे जंत जे असतात ते कफाच्या प्रकृतीचे असतात. त्यामुळे ते त्याच्या उलट गुणांना नंतर क्रेव्ह करायला लागतात. मग ओके. त्यांना पुन्हा नंतर तिखट किंवा खारट असे क्रेव्हिंग्ज यायला, चमचमीत पदार्थांचे क्रेव्हिंग्ज यायला सुरुवात होते. त्याच्यामुळे क्रेव्हिंग्ज हे खूप लाईटली नाही घेतले पाहिजेत. आपल्याला जर जाणवलं की आपल्याला नेहमीपेक्षा जास्त क्रेव्हिंग्ज व्हायला लागलेत, तर त्याचं कारण शोधून आयुर्वेदिक चिकित्सा घेतली पाहिजे. नक्कीच. म्हणजे नुसतं क्रेव्हिंगला सॅटिस्फाय करण्यापेक्षा तुम्ही उपचार घेऊन त्याला सॅटिस्फाय करा, हे जास्त गरजेचं आहे. त्याच्यासोबतच पोटाच्या विकारांसाठी किंवा पोटासाठी काही पथ्य आहेत का? आणि काही डाएट आहे का? हं. जर आपल्याला पोटाचे विकार म्हणजे काय काय, तर याच्यामध्ये खरं विकारांनुसार वेगळं असतं. पण जे सगळ्यांना चालू शकतं असं मी एक सांगते, की आपला आहार पहिला म्हणजे हलका ठेवावा. बाहेरचं काहीही खाऊ नये. कितीही चांगलं असेल तरीसुद्धा खाऊ नये. बरेच जणांना असं वाटतं, की मी चांगल्या हायजिनिक ठिकाणी खाल्लं म्हणजे चांगलं खाल्लं. त्यांचं किचन किती हायजिनिक आहे हे तुम्ही पाहिलेलं नसतं. त्यामुळे बाहेरचं काही खाऊ नये. मैद्याचे पदार्थ पूर्ण बंद करावेत. बेकरीचे पदार्थ पूर्ण बंद करावेत. मग काय घ्यावं तेही सांगते, की भाताची पेज, दाट भाताची पेज असते ती जेवणात घ्यायची. ज्याला आपण आटवल म्हणतो ना, तसं भातात घ्यायचं. त्याच्यात थोडंसं मग तूप, हिंग, जिरे असं त्याला फोडणी देऊन ते घ्यावं. त्याच्यानी चांगली भूक लागते. त्यानंतर जुन्या तांदळाचा भात घ्यावा. पूर्वी कसे साठवून ठेवायचे ना तांदूळ, वर्षभराचा जो जुना तांदूळ आहे तो पचायला हलका झालेला असतो, तो घ्यावा. आता समजा तुम्हाला असं वाटलं, की माझ्याकडे असा तांदूळ नाही आहे, मग मी काय करायचं, तर तांदूळ भाजून घ्यायचा. म्हणजे तुम्ही जो भात खाल तो किंचित तांदूळ परतून मग त्याचा भात शिजवावा. तो कुकरमध्ये शिजवू नये, तो जड होतो. तो वर आपण पातेल्यात जसं पूर्वी भात शिजवायचे तसा भात शिजवावा. त्यानंतर मुगाचं कढण किंवा हुलग्यांचं कढण या गोष्टी आहारात घ्यावा. हुलगे म्हणजे कुळीथ ज्याला आपण म्हणतो, त्याचं कढण घ्यावं. बरेचदा आपण पेशंट बघून दूध भरपूर घ्या किंवा ताक भरपूर घ्या असं सांगतो, ज्या पेशंटला जे योग्य आहे. तर जे असे पेशंट आहेत त्यांनी वैद्यांना विचारून इतर दूध किंवा ताक याचा समावेश आपल्या आहारात करावा. त्यानंतर आपल्या ज्या रानभाज्या आहेत, की ज्या घोळ नावाची भाजी असते, मुळा, चाकवत, या भाज्या ताकात शिजवलेल्या घ्याव्यात. ह्याच्यानी सुद्धा आतड्यांना चांगलं बळ मिळतं. पण मग हे दूध आणि ताक ह्यांचा काय संबंध आहे किंवा ते कसं तुम्हाला हेल्प करतंय? कसं आहे ना, दूध जे आहे ते मधुर रसाचं आहे आणि ते खूप जड नाही आहे. म्हणजे ते गुरू आहे, पण ते मैद्याच्या पदार्थाने एवढं नाही आहे. त्याच्यामुळे ते काय करतं, पोटाने पचवल्यानंतर ते पित्ताला कमी करणारे, त्याच्यामुळे आपले जे पित्ताचे आजार आहेत ते कमी होतात. आणि दूध जे आहे ते अनुलोमन करणारे. म्हणजे आपल्याला बरेचदा असं दिसतं, की दुधाचा एखादा ग्लास घेतला की पोट साफ होतं. म्हणजे दूध पोट साफ करणारं आहे आणि त्याच्यामुळे पोट साफ झाल्यानंतर अग्नी चांगला होणं, हे जे काम आहे ना, हे सायक्लिक व्हायला पाहिजे. म्हणजे एकदा दूध घेऊन थांबायला नाही पाहिजे. आहारामध्ये दुधाचा समावेश पाहिजे. आणि तसंच ताकाचं सुद्धा आहे, की ताक आपण ग्रहणी किंवा अर्शामध्ये दोन्हीमध्ये घ्यायला सांगतो. अर्श म्हणजे पाईल्स, मूळव्याध. याच्यामध्ये ताक खूप पथ्यकर आहे असं सांगितलेलं आहे. कारण ताक आहे ते उष्ण आहे, ते अग्नीला वाढवणारं आहे आणि ते पचनशक्तीला बल देणारं आहे. आणि त्याच्यामुळे ग्रहणी आणि अर्श हे व्याधी असतील ना, तर ताक घ्यावं असं सांगितलंय. मूळव्याधीचं तर वर्णन करताना असं सांगितलंय, की जसं जर आपण ताक एखाद्या जमिनीवर शिंपडलं तर तिथनं अंकुर फुटत नाही, तसंच आपण ताक जर पोटात घेतलं तर मूळव्याध तिथे आहे ती जळून जाते आणि तिथे परत फुटत नाही. ओके, येतं असं वर्णन लक्षात. ताकाचं आलेलं आहे. डॉक्टर गौतमी, तुमचं खरंच खूप खूप आभार. म्हणजे तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत पोटाच्या विकारांवर गप्पा मारलात. खरं तर पावसाळा हे निमित्त मात्र आहे,
पोटाचे विकार आजकाल खूप मेजर प्रमाणात वाढलेत आणि जवळपास 3% लोकच आपल्याकडे आहेत ज्यांचं खूप चांगलं पोट हं. साफ होतंय. म्हणजे जसं तुम्ही शीचं वर्णन केलं मला वाटतं ते फक्त 3 ते 4% लोकांचंच आहे. बाकी सगळ्यांनाच हे प्रॉब्लेम्स आहेत. पण फक्त आपण आपल्या धावत्या लाईफस्टाईलमुळे त्याकडे कानाडोळा करतो आणि बघत नाही. पण तुम्ही इथे आलात त्यामुळे आम्हाला त्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केल्या. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तुम्हालाही असे काही पोटाचे विकार असतील तर डॉक्टर गौतमी यांचं Instagram हँडल त्याचबरोबर त्यांचं अदर हँडल्स आम्ही दिलेले आहेत. तिथे तुम्ही ते चेक करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये. त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये काही प्रश्न विचारू शकता. त्याचे उत्तर आम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. याशिवाय आम्हाला Instagramवर किंवा Facebookवर फॉलो करत नसाल तर तिथे फॉलो करा. तिथे आम्ही अशा प्रश्नांची उत्तरं त्याचबरोबर या पॉडकास्टच्या मागे आमच्या आयुष्यात आणि बाकीच्या गोष्टींमध्ये पडद्यामागे काय गोष्टी होत आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न चालू असतो. आणि हां, जाता-जाता इथे कुठेतरी एक लाल बटन असेल सबस्क्राईबचं, ते सबस्क्राईब करा. त्यामुळे आम्हाला एक प्रेरणा मिळते, आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते, की नवनवीन लोकांना घेऊन यायची. मी इथे एक रेशो दाखवतोय जर तुम्हाला दिसत असेल तर खूप जास्त लोकं आपले व्हिडिओज बघतायत, पण त्यातले खूप कमी लोकं सबस्क्राईब करतायत. तर असं प्लीज करू नका. डू सबस्क्राईब, ते बेल आयकॉन दाबा. तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना सगळ्यांना पाठवा. कारण सगळ्यांच्या ह्याच्यात पोटाचा विकार चालूच असतात. फक्त कोणी ते मोठ्याने बोलत नाही. तर नक्की प्रत्येकाच्या DMमध्ये हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.